ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। हरे कृष्ण, आपण वाल्मिकी रामायण मध्ये बालकांड बघत आहोत. जे पहिलंच कांड आहे, सात सात पैकी पहिला. तर त्याच्यापैकी आपण 16 अध्यायापर्यंत अभ्यास केला किंवा वाचन केलं. तर हे रामायण अ, तुम्हाला जर मध्ये आवाज आला तर सांगा, मी थोड्याकडे फॅन चालू केला. तर हे रामायण लव आणि कुश श्रीरामासमोर गात आहेत. तर त्यामध्ये ते वेगळे प्रसंग सांगतात. तर त्या वर्णनामध्ये आपण बरंच काही बघितलं. मग आपण इथपर्यंत पोहोचलो होतो की अश्वमेध यज्ञ आणि पुत्रेष्ठी यज्ञ हे दोन यज्ञ पूर्ण झाले. इथपर्यंत आपण मागच्या वेळेस बघितलं. तर आता त्यानंतर समोर गायन किंवा वर्णन करत आहेत लव आणि कुश. हा. मग आता आपण आज 17वा अध्याय बघूया. तर 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी देवतांची आणि ब्रह्माजींची विनंती ऐकली की की रावण खूप त्रास देत आहे आणि त्याच्यामुळे सर्व तिन्ही लोक त्रस्त आहेत. तर त्याच्या वधासाठी काहीतरी उपाय शोधला पाहिजे. तर ब्रह्माजी विचार करत असताना त्यांना एक लक्षात येतं की रावणने वर तर मागितला, पण त्याच्यामध्ये एक त्याने चूक केली आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की एक गोष्ट तो विसरला, ज्याचा फायदा घेऊन रावणाला मारणं शक्य आहे. तर ब्रह्माजी देवतांना सांगतात की रावणाने मनुष्यांना खूप तुच्छ समजून त्यांच्यापासून मला मृत्यू होऊ नये असा काही वर मागितला नाहीये. तर ब्रह्माजी म्हणतात की म्हणजे याचा अर्थ रावणाचा मृत्यू हा मनुष्याच्या हातानेच होणार. कारण इतरांकडून तर त्याने वरच मागितला की देवतांकडून, राक्षसांकडून, कुणाकडून मी मेलो नाही पाहिजे, माझा मृत्यू नाही झाला पाहिजे. तर एकच मार्ग आहे. मग तेव्हा त्या यज्ञभूमीमध्ये भगवंत पण येतात गरुडावर बसून. तर या यज्ञभूमीमध्ये इतरांना हे दिसत नव्हते, पण यांची आपसामध्ये चर्चा चालू होती, देवतांची, ब्रह्मदेवांची. आणि मग तिथे भगवंत आले. मग परत सर्वांनी भगवंतांना सांगितलं अशी अशी परिस्थिती आहे, काहीतरी केलं पाहिजे. तर भगवंत बोलले ठीक आहे. तर सर्व माहीत असून सुद्धा भगवंतांनी विचारलं की अरे पण म्हणजे नेमकं काय करता येईल याला मारण्यासाठी. मग तेव्हा सर्वजण परत सांगतात की रावणाने जो वर मागितला त्याच्यामध्ये एक कमतरता ही आहे की तो मनुष्याद्वारे त्याचा मृत्यू होऊ शकतो. मग ब्रह्माजी भगवंतांना विनंती करतात की तुम्ही दशरथ महाराजांच्या घरी जन्म घ्या. आणि जन्म घ्या म्हणताना ते दशरथ महाराजांचे काही गुण पण सांगतात. कारण भगवंत असे म्हणतील मी का बरं दशरथ महाराजांच्या घरी जन्म घेऊ. तर ते वर्णन करताना ब्रह्माजी सांगतात की दशरथ महाराज खूप चांगली व्यक्ती आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या घरी अ, जन्म घेऊ शकता. हं. मग यावर नंतर भगवंत ठरवतात की ठीक आहे की मी दशरथ महाराजांच्या घरी 4 रूपामध्ये जन्म घेईल. मग हे ठरल्यावरती अ, तिथून मग त्याच वेळेस ही चर्चा सुरू असताना तो यज्ञ पूर्ण होतो आणि त्या यज्ञकुंडातून मग एक दिव्य व्यक्ती किंवा प्रजापती लोकांमधील एक व्यक्ती तिथे प्रकट होते.
तर त्यांच्या हातामध्ये पायसम म्हणजे खीर आहे. तर ते दशरथ महाराजांना सांगतात की ही खीर तुम्ही तुमच्या मुख्य राण्यांना द्या आणि त्यांच्याद्वारे तुम्हाला नक्कीच पुत्रांची प्राप्ती होईल. मग दशरथ महाराज ती खीर घेऊन अर्धी खीर अ, कौशल्या राणीला देतात. मग उरलेल्या अर्ध्याचा अर्धा भाग सुमित्राला देतात. मग अजून जो उरला त्याचा अर्धा भाग कैकेयीला देतात आणि त्यामध्ये जो उरला आहे तो परत सुमित्राला देतात. म्हणून आपण मागच्या वेळेस बघितलं होतं ना की 8 आणे कौशल्या देवीला, मग परत 8 आणे उरले तर 4 आणे, 4 आणे असे 2 भाग झाले. तर 4 आणे सुमित्रा देवीला, म्हणजे उरले 4 आणे. मग त्याच्यामध्ये परत 2 2 आणे, तर 2 आणे दिले कैकेयीला आणि परत 2 आणे सुमित्रा देवीला दिले. तिच्यामुळे 8, 6 आणि 2 16 आण्यापैकी असं त्या खीरचं विभाजन केलं दशरथ महाराजांनी. तिथं फक्त असं एक वाक्य दिलंय की काहीतरी विचार करून दशरथ महाराजांनी असं केलं. पण नेमकं त्यांनी का असं केलं, म्हणजे ते अर्ध्यातला अर्धा परत का बरं यांना दिला सुमित्रा देवीला, त्याचा बद्दल त्यांनी काही सांगितलं नाही. तर हां, कुछ सोच कर. मग हे झाल्यावरती हे दिल्यावरती मग त्या प्रसादाच्या प्रभावाने आता तो प्रसाद म्हणजे किंवा जी खीर आहे ती एका प्रकारे भगवंतांचं स्वरूप आहे. तर त्याद्वारे सर्व राण्यांमध्ये गर्भधारणा होते. मग आता त्याच्यानंतर आपण बघत आहोत की पुढे काय घडतं. मग याच्यानंतर काय होतं, याच्यासोबतच दुसरी गोष्ट चालू असते की भगवंताने ठरवलं यायचं आणि ही खीर वगैरे देऊन ते गर्भामध्ये आले पण. तर त्याच वेळेस ब्रह्माजी देवतांना सांगतात की की तुमच्यासाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी भगवंत हे कार्य करणार आहेत, ज्याच्यामध्ये रावणाचा वध हे आहे आणि 11,000 वर्ष भगवंत पृथ्वीवर राज्य करतील. मग त्यांच्या या कार्यामध्ये सहाय्यक म्हणून तुम्हा सर्वांना मदत केली पाहिजे किंवा तुम्ही सर्वांनी मदत करावी. तर त्यासाठी ब्रह्माजी म्हणतात की तुम्ही सर्वजण अ, अनेक अनेक पुत्रांना जन्म द्या की जे तुमच्या समान शक्तिशाली, पराक्रमी किंवा अस्त्रशस्त्र जाणणारे, रूप बदलू शकणारे, अ, मायावी शक्तीपासून स्वतःचा बचाव करू शकणारे, बुद्धिमान अशा पुत्रांना जन्म द्या. तर यामध्ये मग सर्व देवता अ, पुत्रांना जन्म देतात. तर ते सगळे मुलं अ, वानराच्या स्वरूपात असतात. वानर, गोलांगुल, अस्वल, अस्वलच म्हणतात. अशाच्या या रूपामध्ये त्यांची मुलं जन्म घेतात. तर जास्त करून वानरच आहेत. तर मग हे देवता कुणाच्या द्वारे जन्म देतात, तर मुख्य अप्सरा, गंधर्वामधील स्त्रिया, यक्ष आणि नागांच्या कन्या, विद्याधरीमधल्या स्त्रिया, किन्नरी आणि वानरी यांच्यामध्ये यांच्याद्वारे अनेक अनेक पुत्रांना जन्म देवता जन्म देतात. तर त्यामध्ये असं सांगितले की सर्वच वानर हे पराक्रमी होते, असं नाही की कुठलाही वानर साधारण आहे. तर त्यांच्या शक्तीचं वर्णन करताना सांगितलं की ते पर्वताला उचलून लढाई करायचे, असे एवढे शक्तिशाली वानर होते. मग त्यामध्ये काही प्रमुख वानरांचं नाव सांगितले की कुणी कुणाला जन्म दिला. तर हे सांगताना ब्रह्माजी पूर्वीच बोलतात की मी याआधीच जांबुवान माझ्याकडून प्रकट झालाय. एकदा ब्रह्माजीला जांभई म्हणजे आपण जांभाळी म्हणतो ना, तर ते देत असताना त्यांच्या मुखातून हा जांबवान प्रकट होतो. तो एका प्रकारे अस्वल आहे. जेव्हा वामनदेव तिन्ही लोकांना मापतात त्यांच्या पायाने, तेव्हा त्यांच्या पायाला हे जांबुवान प्रदक्षिणा करतात. म्हणजे इतके प्रचंड शक्तिशाली जांबुवान होते, कारण भगवंतांचा पाय किती मोठा असेल त्यावेळेस. तर ब्रह्माजी सांगतात की अस्वलांचा राजा किंवा ऋक्षराज जांबुवान तर अ, यापूर्वीच प्रकट झालाय माझ्याद्वारे. तर तुम्ही इतर वानरांना किंवा तुमच्यासारख्याच शक्तिशाली वानरांना जन्म द्या.
तर त्यामध्ये मग सांगितले की इंद्रदेवांनी जे उत्पन्न केला अ, वाली. इंद्रदेवांचा मुलगा आहे वाली. सूर्यदेवांनी जन्म दिला सुग्रीव. हं. आता नंतर हे वाली आणि सुग्रीव दोघं भाऊ असतात. मग विश्वकर्माजींनी नल नावाच्या वानरांना जन्म दिला. तर विश्वकर्मा कोण आहे तुम्हाला माहिती आहे देवतांमध्ये? विश्वकर्मा कशाची देवता आहे? इंजिनियर आहेत ना ते? हा. तर मग याच्यावरून हे कळतं ना, आपण बघतो की नंतर जेव्हा राम सेतू बांधायचा असतो. वास्तुशास्त्र वास्तुतज्ञ. हा, वास्तुतज्ञ. तर राम सेतू बांधताना मुख्य काम नल करतो, कारण त्यांना बांधकामाचं नॉलेज असतं. कारण ते एका प्रकारे विश्वामित्राचे अंश आहेत. तर विश्वामित्रजी नलला जन्म देतात, अग्निदेव नीलला जन्म देतात. अशाच बरेच जणांचं वरुणजी सुषेणला जन्म देतात. वायुदेव हनुमानजींना जन्म देतात. तर या सर्वांचं वर्णन करताना हनुमानजीबद्दल काही एक दोन श्लोक सांगितलेत की हनुमान कसे होते. मारुतस्य वरस श्रीमान हनुमान नाम वानरः वज्रसंहनोपेतो वैनतेय समो जवे. की वायुदेवताने हनुमानजींना जन्म दिला, तर हनुमानजीचं काही लक्षणं किंवा वैशिष्ट्य सांगितलेत की हनुमानजींचं शरीर हे वज्रासारखं कठीण होतं. कारण ती एक वेगळी कथा पण आहे ना हनुमानजीच्या जन्माची. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की हनुमानजी जेव्हा जन्म घेतात आणि सूर्यदेवाकडे जायला लागतात, तेव्हा इंद्रदेव त्यांना वज्र मारतात त्यांच्या हनूवर. मग त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी घडतात आणि त्यांना वेगवेगळे देवता वरदान देतात. तर हनुमानजी तसे वायुदेवांचे पुत्र आहेत आणि महादेव किंवा रुद्राचे सुद्धा अंश आहेत. याचं पण वर्णन आहे. आणि मी महाराजांच्या क्लासमध्ये ऐकलं की जी खीर कौशल्या सुमित्रायनं कैकेयीला देत होते, त्यातला थोडासा भाग अंजनीला पण मिळाला होता. गरुडांनी किंवा कोणीतरी ते घेऊन येऊन अंजनीला पण दिला होता. तर तसे हनुमानजी वायुदेवाचे पण मुलं आहेत, रुद्राचे पण अंश आहेत. हनुमान एक म्हणजे विशिष्ट व्यक्तिमत्व आहे या सर्व वानरांमध्ये. आणि मग त्यांचा गतीबद्दल सांगितलं की वैनेत येव समो जवे. जवे म्हणजे गती, जाणे. आपण म्हणतो ना, मनोजवम मारुत तुल्य वेगम, मनाच्या गतीने जाणे. तर इथे गतीसाठी सांगले की गरुडासारखी हनुमानजींना गती होती. ॲक्च्युली गरुडापेक्षा जास्त हनुमानजीची गती आहे. एका लीलेमध्ये असं सांगितलं होतं की गरुडजींना एकदा थोडासा थोडासा गर्व होतो. तर तो गर्व नष्ट करण्यासाठी अ, हनुमानजीचा वापर करतात भगवंत, की जा तू हनुमानला बोलून आण म्हणून. मग गरुडजी त्यांच्याकडे गेले आणि म्हटले की भगवंतांनी बोलवले, तुम्ही चला. तर गरुडजी बोलले, हो ठीक आहे, तुम्ही समोर व्हा, मी येतोच. हनुमानजी बोलले गरुडजींना. तर गरुडजी बोलले, नाही, तुम्हाला खूप यायला उशीर होईल, मी तुम्हाला लवकर घेऊन जातो. हनुमान बोलले, मी येईल. तर मग गरुडजी जातात. तर गरुडजी पोहोचण्याच्या पूर्वीच हनुमानजी तिथे प्रकट असतात. तर अशा एक दोन कथेच्या सहाय्याने अ, तिथे सुदर्शनजीचा पण हे करतात, गर्वहरण. सुदर्शनजी आणि गरुडजीचा गर्वहरण हनुमानजीच्या द्वारे भगवंत करतात. तर असा हा हनुमानजी एक एकदम विशिष्ट व्यक्तिमत्व आहे सर्व वानरांमध्ये. सर्व वानर मुख्येषु बुद्धिवान बलवान अपि. सर्वांमध्ये बुद्धिमान आहे ना. याच्यापैकी बरेचसे लक्षणं हनुमान चालिसामध्ये सांगितलेत. बुद्धिमानसाठी काय हनुमान चालिसामध्ये आहे? हनुमानजी बुद्धिमान म्हणून काय हनुमान चालिसामध्ये आहे? बुद्धिमताम वरिष्ठम असं काहीतरी आहे ना एक? अ, बुद्धिमताम वरिष्ठम मनोजवम मारुततुल्य वेगम. अ, मनोजव मारुत तुल्य वेग जितेंद्रिय बुद्धी मष्टा बु- परतम असं काहीतरी आहे. हा, बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिवान लोकांमध्ये सर्वात वरिष्ठ. तर यातले बरेचसे गुण
किंवा दोन्ही बघितलं हनुमान चालिसा आणि इथं तर हनुमानजीचे बरेच गुण बघायला मिळतात. तर सर्व वानरांमध्ये ते बुद्धिवान होते, नंतर बलवान पण होते आणि अ, मग हनुमानजीचे हे वर्णन करून झाल्यावरती वेगवेगळ्या देवतांनी वेगवेगळ्या मुलांना जन्म दिला. अ, हा तर या वानरांचं शक्तीचं वर्णन करताना एक श्लोक सांगतायत वाल्मिकी ऋषी. सिंह शार्दूल सदृशा दर्पेन च बलेन च शिलाप्रहरणा सर्वे सर्वे पर्वत योधिनः. तर ते सिंहासारखे दर्प म्हणजे काय म्हणता येईल, शक्तीमध्ये किंवा पराक्रमामध्ये सिंहासारखे होते. सिंहासारखे होते म्हणजे सिंहासारखे पराक्रमी किंवा धाडसी. आणि त्यांच्या युद्धाच्या पद्धतीमध्ये एक विशिष्ट शब्द वापरलाय वाल्मिकीजींनी की शिला प्रहरणा सर्वे सर्वे पर्वत योधिना. की ते म्हणजे पर्वताच्या शिखर उचलून त्याने लढाई करण्यामध्ये विशेष पारंगत होते हे सर्व वानर. म्हणून आपण नंतर बघू की युद्धकांडमध्ये वानरांचे अस्त्रशस्त्र असे काही तलवार वगैरे नसतं. सर्व दगड वगैरे असं घेऊनच लढाई करतात. तर इथे आधीच सांगितले की सर्वे पर्वत योधिना, त्यांची ती स्पेशालिटी आहे पर्वताला किंवा शिखराला उचलून युद्ध करण्याची. सर्वे सर्वास्त्र कोविद, आणि सर्वांना सर्व अस्त्रांची पण ज्ञान होतं. मग या सर्व वानरांमध्ये दोघ जण मुख्य होते. मुख्य म्हणण्यापेक्षा सर्व वानरांचं ते नेतृत्व करायचे. तर ते दोघे होते वाली आणि सुग्रीव. वाली मोठा भाऊ होता आणि सुग्रीव लहान भाऊ. तर मी महाराजांच्या क्लासमध्ये ऐकलं की हनुमानजी जर एवढे पराक्रमी आहेत आणि सर्वात बुद्धिमान आहेत, एका दृष्टीने सर्व वानरांमध्ये हनुमानजी श्रेष्ठ आहेत. मग असं असून सुद्धा हनुमानजींनी सुग्रीवची का सेवा केली? कारण हनुमानजीच्या दृष्टिकोनातून सुग्रीव काय एवढी मोठी व्यक्तिमत्व नाहीये. तर महाराज सांगतात की हनुमानजी विद्या घेण्यासाठी सूर्यदेवाकडे गेले होते. मग सूर्यदेव त्यांना बोलले की मी तर सारखा प्रवास करतो, तुला मी कसं शिकवणार? तर हनुमानजी बोलले की मी तुमच्याकडे बघेल आणि उलटा प्रवास करेल, तुम्ही मला विद्या द्या. तर म्हणजे हनुमान सूर्यदेवाकडे बघत म्हणजे त्यांच्या रथाकडे बघत अ, उलट्या दिशेने प्रवास करत होते. म्हणजे त्यांची मुक्त आहे सूर्यदेवाकडे, पाठ आहे मागे, म्हणजे मागे 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 चलत जाणं, आणि ते पण सूर्याच्या गतीने. तर अशा विशिष्ट पद्धतीने किंवा एकदम काय म्हणता येईल असं विद्याग्रहणाचं वर्णन तर कोणाचंच नाहीये. सर्व गुरुकुलमध्ये गेले, काही वर्ष गुरुजीकडे राहिले, असं वर्णन आहे. पण हनुमानजी एकदम स्पेशल व्यक्तिमत्व आहे. मागे न पाहता सूर्याच्या गतीने प्रवास करून सूर्यदेव जे शिकवत आहेत ते हनुमानजीने शिकून घेतलं. तर मग सूर्यदेवांनी हनुमानजींना शिक्षण दिल्यामुळं मग गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी द्यायला पाहिजे. तर हनुमानजी सूर्यदेवांना विचारतात की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? तेव्हा सूर्यदेव म्हणतात की माझा मुलगा आहे सुग्रीव, तू त्याची नेहमी रक्षा करत जा आणि नेहमी तू त्याला सहाय्य करत जा. तर ही गुरुदक्षिणा म्हणून हनुमानजी एका दृष्टिकोनातून सुग्रीवचे प्रधानमंत्री किंवा सहाय्यक होतात. तसं वास्तविकता बघायला गेलं तर सुग्रीपेक्षा हनुमानजी खूप जास्त श्रेष्ठ आहेत. परंतु गुरुदक्षिणा म्हणून अ, हनुमानजी सुग्रीवची सेवा म्हणा किंवा सल्लागार म्हणून काम करतात. तर अशा पद्धतीने मग सर्व वानरांनी जन्म घेतला. तर मी एक हे विचार करत होतो की सर्वांनी वानराच्या यानेच का जन्म घेतला? कारण मनुष्य किंवा दुसरे पण दुसऱ्या रूपामध्ये पण जन्म घेता आला असता. वानर होण्याचं काय कारण होतं? तुम्ही कुठं ऐकलेलं आहे का? मला आठवत नाही. पण म्हणजे मला असं अ, वाटतं, मी ऐकलंय की रावणाला एक श्राप होता की वानरच तुझं साम्राज्य नष्ट करतील म्हणून.
त्याच्यामुळे आपण एकदा बघतो ना की ती लंकिनी असते लंकेच्या सीमेवरती, मग हनुमानजी जातात तर ती त्यांना प्रवेश करू देत नाही, मग हनुमानजी तिला एक चापट मारतात तर ती खाली पडते. मग ती खाली पडल्यावरती ते म्हणते की हां आता अ, माझा श्राप पूर्ण झाला, की मला सांगितलं होतं की ज्यावेळेस तुला एक वानर मारेल त्यावेळेस तू इथून मुक्त होशील आणि तिथून रावणाच्या साम्राज्याच्या विनाशाला सुरुवात होईल. तर ते वानर तूच आहेस. तर मला नक्की आठवत नाही काय प्रसंग होता, पण एवढं माहिती आहे की रावणाला असा पण एक श्राप होता की वानरच तुझ्या विनाशाचं कारण होतील. कुणाला तरी त्याने काही त्रास दिला होता. अ, काही तुम जण पाचवड वगैरे टाकायचे काही गरज नाही तर तुम्हाला कोणाला आठवलं तर सांगा. तर मग आता याच्यामध्ये मुख्य मुख्य वानर कोण आहेत? इंद्राने जन्म दिला वालीला, सूर्याने सुग्रीवला, विश्वकर्माजीने नलला, जो की राम सेतू बांधण्याचं काम करतो, अग्निदेवाचा मुलगा नील, आणि वायुदेवांनी हनुमान, आणि ब्रह्माजीकडून जांबवान. तर जांबवान पण खूप महत्त्वाचं काम करतात शेवटी. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या देवतांना पण याच्यामध्ये अ, सहभागी व्हावं लागतं किंवा काय म्हणता येईल आपलं योगदान द्यावं लागतं. तर मी एका प्रभूजींच्या क्लासमध्ये ऐकलं होतं की कदाचित मी खूप वर्षापूर्वी ऐकलं असेल म्हणून असं झालं असेल की देवता स्वतःच जन्मले होते असं ऐकल्यासारखं मला वाटतं. पण इथे तसं नाही दिलंय की देवतांनी देवता ॲक्च्युली त्यांच्या अंशरूपाने जन्म झाले असं म्हणू शकतो. तर त्या क्लासमध्ये त्या प्रभूजींनी असा पॉइंट केला होता की भगवंत जरी आपल्याला मदत करत असले तरी त्यामध्ये आपल्याला पण काही ना काही प्रयत्न करावे लागतात. असं नाही की सर्व काही भगवंत करतील आणि आपण फक्त बघायचं. तर त्या दृष्टिकोनातून ते सांगत होते की देवतांना सुद्धा मदतीसाठी आमिष रूपाने यावं लागलं. तसंच आपण बघतो की कृष्णा पुस्तकामध्ये अभ्यास करताना आपण बघितले जेव्हा देवता आणि ब्रह्माजी क्षीरसागरावरती गेले आणि भगवंतांनी मान्य केलं, मग ब्रह्माजी सर्व देवतांना सांगतात की तुम्ही यदू वृष्णी अंधक या सर्व कुळांमध्ये वेगवेगळ्या रूपाने जन्म घ्या. तर दोन्ही ठिकाणी हे आहे. तर त्या क्लासमध्ये हा पॉइंट केला होता की भगवंत मदत करत आहेत, पण जीवाची पण जबाबदारी आहे. त्याने पण काहीतरी स्वतः पण प्रयत्न केले पाहिजे. तर जास्त टेक्निकलमध्ये जाण्यापेक्षा मला वाटतं की हा मुद्दा चांगला आहे, की म्हणजे ते मनुष्य रूपात जन्मात आले का आमशी रूपात, त्याच्यापेक्षा एवढं तरी माहिती आहे की त्यांनी काही ना काही कार्य केलं दोन्ही वेळेस. तर भगवंत एका भक्ताला मदत करतात, भक्ताला म्हणजे एका जीवाला किंवा आपल्याला. तर भगवंत तर मदत करत आहेत, पण त्याच्यामध्ये आपली पण जबाबदारी आहे की आपण पण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. असं नाही की सर्व काही भगवंतच करतील. आपला जपा तर आपल्यालाच करावा लागेल ना. तर तसं जीवाचं पण कर्तव्य आहे की आपले पण प्रयत्न असले पाहिजे. तसं बघायला गेलं तर आपल्या पूर्ण यशामध्ये आपले प्रयत्न, असं म्हटलं जातं, फक्त 1% महत्त्व आहे आणि बाकी 99% कार्य भगवंतच करतात. परंतु तरीसुद्धा ते 1% कार्य करणं आवश्यक आहे, कारण त्याच्याद्वारे आपण आपली उत्सुकता दाखवतो, किंवा शरणागती दाखवतो. तर असंच आपण दामोदर लीलेमध्ये पण बघितलं. दामोदर लीलेमध्ये त्या दोन बोटांचं रहस्य खूप प्रसिद्ध आहे, की का बरं दोरी दोन बोटं कमी होती. तर त्यामध्ये आपण ऐकले की ते दोन बोटं म्हणजे एक तर आपले प्रयत्न आणि दुसरे म्हणजे भगवंतांची कृपा. हं. त्या त्या क्लासमध्ये आपण एका बघितलं की प्रत्येक श्लोकामध्ये एक लाईन परत परत यायची, अ, की भगवंत भक्तांचे परिश्रम बघतात. कृष्णेना दर्शनम असं एक वाक्य आहे. स्वमातु सिन्नगात्राया विस्रस्त्रकभरस्रजा दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण कृपया सित सुबंधने. की स्वमातु सिन्नगात्राया विस्रष्ट कबरस्रजा, की यशोदामाई एवढी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या मागे लागली होती पकडायला, नंतर बांधायला, बांधायला नाही पकडायला. तर धावून धावून यशोदामाई थकून गेली आणि सारखं पळत असल्यावरती काय होतं की थोडे केस लूज होतात, किती जरी व्यवस्थित बांधले तरी, आणि कपडे पण लूज होतात. तर मग भगवंत बघतात की
की यशोदामाईची अशी स्थिती होती. सो मातू स्विन्न गात्राया विसरस्र कबरस्रजा. सो मातू म्हणजे त्यांची आई म्हणजे यशोदा माता. सो मातू स्विन्न गात्राया विसरस्त्र कबरस्रजा. स्विन्न गात्राया मला म्हणजे कपडे लूज होणे. विसरस्र कबरस्रजा म्हणजे कबर म्हणजे हे केस. केस विखुरणे आणि स्रजा म्हणजे फुलं विखुरणे. तर हे भगवंतांनी बघितलं. सो मातु सिन्न गात्राया विसरस्र कबरस्रजा दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण. तर याच्यामध्ये काय बघितलं भगवंतांनी यशोदामाईमध्ये परिश्रम बघितले. दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण. मग फक्त परिश्रम पुरे आहेत का? की असं आहे का की समजा आपण असे एवढे परिश्रम करू की भगवंतांना मजबूर करू? असं कधी होऊ शकतं का? तुम्ही हे ऐकले की नाही मला माहीत नाही. पण मी शाळेत असताना हे ऐकायचो किंवा कॉलेजमध्ये की कि अपनी खुदी को बुलंद कर इतना कि खुदा भी पूछे आ, तेरी मर्जी क्या है. असं एक काहीतरी होतं. की त्यांचा अर्थ काय होता की तुम्ही एवढे प्रयत्न करा की भगवंत पण तुम्हाला तुमची इच्छित गोष्ट देण्यासाठी मजबूर झाले पाहिजे. पण असं नाही होत. आपण किती जरी प्रयत्न केले काही जरी केलं तर भगवंत मजबूर नाही आहेत. त्याच्यामुळे शेवटचं ओळ काय येते? दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण. परिश्रम बघितले परंतु दृष्ट्वा परिश्रमम कृष्णे कृपयासित स्वबंधने. केवळ परिश्रम बघून ते बांधले गेले असं नाही. कृपयासित म्हणजे त्यांच्या कृपेने किंवा त्यांच्या सहमतीने किंवा त्यांच्या कृपाशक्तीने किंवा त्यांची भक्तवत्सलता शक्तीने भगवंत बांधले गेले. तर अ, असं जरी असलं की आपले प्रयत्न खूप कमी आहेत परंतु आपल्याला सर्व प्रयत्न करावे लागतील. कारण जसं आपण जर महासागराचं उदाहरण घेतलं तर आपल्याला काय करायचं की फक्त जहाजामध्ये बसायचं आहे. पण तेवढे तरी प्रयत्न करावे लागतील. जहाजात बसून तरी राहावं लागेल. तर आपले परिश्रम आवश्यक आहेत परंतु शेवटी सर्व काही भगवंतांच्या कृपेनेच होते. कधीच आपले परिश्रम एवढे होणार नाहीत की आपण अ, भगवंतांची प्राप्ती करू किंवा एवढी आपली स्थिती होईल की आपण भगवत धामाची प्राप्ती करू. असं आपण कधीही त्या स्तरावर जाऊ शकणार नाही. शेवटी भगवंतांची कृपाच आपल्याला इच्छित फळ देईल जसं इतर मार्गामध्ये पण आहे. तर हे द्रष्ट्वा परिश्रमम कृष्ण याबद्दल आपण एका क्लासमध्ये खूप चर्चा केली होती की आपल्या नेहमीच्या कृतीमध्ये भगवंतांना परिश्रम दिसत आहेत का? जसे की जपामध्ये परिश्रम आहेत का? जपामध्ये परिश्रम म्हणजे काय? एकतर जपा केला पाहिजे. नंतर जपा करताना जितकं शक्य आहे तितकं ऐकून होतो का? किंवा दररोज आपण जपा करतो का? ते पण परिश्रम आहेत ना. त्याच्यानंतर इतरांची निंदा न करणे किंवा वैष्णव अपराध न करणे हा पण एक परिश्रम आहे. कारण आपण या जगामध्ये आपली एवढी सवय झाली आहे राहून राहून की पटकन कोणाबद्दल काही ना काही निघून जातं. म्हणजे ते आपल्याला डिफॉल्ट सेटिंग झाली दुसऱ्याबद्दल दोष बघण्याची. तर एका क्लासमध्ये गौरगोपाल प्रभू म्हणत होते ॲक्च्युली सगळ्या व्रतापेक्षा सर्वात मोठं व्रत हे आहे की आपण वैष्णवांमध्ये दोष न बघणे आणि वैष्णव अपराध न करणे. तर जेव्हा प्रभूजी हे क्लास देत होते तर त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने वर्णन केलं होतं वेगळ्या व्रतांचं. हे रावलमध्ये वर्णन केलं होतं राधा राणीच्या गावी. तर प्रभूजींनी खूप छान शेवटी निष्कर्ष काढला की ठीक आहे की म्हणजे आपण अनवाणी पायाने चालतोय किंवा उपवास करतोय सर्व चांगलं आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की वैष्णवांची निंदा आणि अपराध न करणे. तर हे पण आपले परिश्रम आहेत. हे परिश्रम भगवंत बघतील की आपण किती उत्सुक आहोत श्रवणासाठी, नाम जपासाठी, वैष्णव सेवेसाठी किंवा भगवत प्राप्तीसाठी. तर हे सर्व आपल्या कृतीमध्ये दिसलं पाहिजे. म्हणजे इतरांना काहीही दिसो पण भगवंतांना तर माहिती आहे की आपलं इंटेन्शन काय आहे किंवा किती किती फोकस करतोय आपण. जसं की आपण बघा जेव्हाच्या सत्संगामध्ये केव्हापासून लोकांच्या मागे लागलोय 16 माळा करा, 16 माळा करा. 3-4 वर्ष झाले तरी पण अ, तेवढे समोर होत नाहीयेत भक्त.
मग आता 16 माळा तर प्रभुपादांनी कमीत कमी सांगितल्या होत्या. कारण ॲक्च्युअल रूल काय आहे? सततम कीर्तयंतो माम. सतत कीर्तन झालं पाहिजे. कीर्तन म्हणजे नाम जप स्मरण सेवा. परंतु साधक दशेमध्ये आपण सतत करू शकत नाही, कारण आपण बद्ध आहोत. त्यामुळे एक सवय म्हणून, कन्सेशन म्हणून प्रभुपादांनी 16 माळा सांगितल्या. तर 16 माळा कमीत कमी असं आहे. जास्तीत जास्त 16 माळा असं नाहीये. तर एवढं तरी, इथपर्यंत तरी आपल्याला यावं लागेल ना, की 4 नियमांचं पालन, 16 माळांचा जप, भगवंतांबद्दल श्रवण किंवा वाचन किंवा वैष्णव सेवा, इतक्या बेसिकपर्यंत तरी यावं लागेल. एवढे पण जर पर्यंत नाही दिसले तर मग भगवंत काय, दृष्ट्वा परिशमम कृष्ण काय होईल? मग कृपया सित स्वबंधने. तर हे आपल्याला सिरियसली करावं लागेल. अ, आपण काय लोकांना जास्तीत जास्त सांगू शकतो करा करा म्हणून, शेवटी त्यांचा डिसिजन त्यांनाच घ्यायचा आहे. तर इथे जसं की प्रभूजींच्या क्लासमधून मी सांगितले की कृष्णलीला आणि रामलीला दोन्हीमध्ये बघायला मिळतं की ज्यांना मदत करतायत भगवंत, त्यांना पण कार्य करायचं आहे. म्हणजेच भगवंत जीवाला किंवा साधकाला मदत करतात, पण साधकाची पण जबाबदारी की त्याने पण त्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आपल्याकडे म्हणतात ना, धैर्य हरी खाटल्यावरती, असं बिलकुल होत नाही. द्रष्टवा परिश्रमम कृष्ण, हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. मग समोरच्या अध्यायामध्ये, 18व्या अध्यायामध्ये वाल्मिकीजी वर्णन करतात की आता हे सर्व गोष्टी सोबतच चालू आहेत. म्हणजे की यज्ञ होतोय आणि यज्ञ संपताना देवतांची चर्चा पण चालू आहे. देवतांना ब्रह्माजी सांगतात पण तुम्हाला असा असा जन्म घ्यावा लागेल. आणि त्यामध्येच त्यांनी जन्म घेतला, किंवा मला वाटतं थोडंसं भविष्यातली गोष्ट ब्रह्माजींनी सांगितली की यांनी जन्म घेतला म्हणून. आणि थोडंसं मागे येऊन परत ते 18व्या अध्यायात काय सांगितले की अशा पद्धतीने यज्ञ पूर्ण झाला. मग हा जो पुत्रेष्ठी यज्ञ होता, अश्वमेध यज्ञ तर आधीच संपला होता. मग पुत्रेष्ठी यज्ञ पूर्ण झाल्यावरती सर्व देवता आपापला त्या यज्ञातला भाग किंवा त्यांना जे काही अर्पण केलेलं होतं ते घेऊन सर्व देवता स्वगृही परत जातात. आता हे तर इतरांना काही दिसत नाही, आणि भगवंत तर त्यांच्या आधीच गेले होते. मग हे झाल्यावरती, आता आपण म्हटलं होतं ना की यज्ञावरती बसल्यावरती तिथं उठबस करता येत नाही. त्याला दीक्षा म्हणतात, यज्ञाचा दीक्षा. तिथं बघा हे आलंय, समाप्त दीक्षा नियम पत्नीगण समन्वित प्रविवेश पुरीम राजा सभृत्य बलवाहन. की आता काय झालं, समाप्त दीक्षा नियम, यज्ञाची दीक्षा घेतली. दीक्षा म्हणजे आपल्याला दीक्षा म्हणजे फक्त ही हरिनाम दीक्षा किंवा ब्राह्मण दीक्षा असंच वाटतं, असंच माहिती आहे. पण मला वाटतं दीक्षा म्हणजे एखादं नियम स्वीकारणे. जसं हरिनाम दीक्षेमध्ये आपण नियम स्वीकारतो की 16 माळा जप करेल. तर या यज्ञामध्ये नियम तो असतो की तिथून उठायचं नाही किंवा पवित्रता पाळणे, हे सगळे काही नियम पाळावे लागतात. आता यज्ञ पूर्ण झालाय, तर यज्ञ पूर्ण झाला म्हणजे दीक्षा पण पूर्ण झाली. तर आता दशरथ महाराज इथून उठू शकतात. मग हे झाल्यावरती दशरथ महाराज काय करतात की पत्नीगण समन्वित, आपल्या पत्नींसोबत दशरथ महाराज आता अयोध्येकडे परत येत आहेत. अयोध्येकडे म्हणजे आपण बघितलं ना की सरयू नदीच्या उत्तरेकडे हे सर्व निर्माण केलं होतं. आता अशा पद्धतीने ही निर्मिती केली होती जसं की एखादं नवीन शहर बनवलं. तेव्हा आपण विस्तृत वर्णन ऐकले की एका एका राजासाठी राजमहल, लोकांसाठी घरं, हत्ती आणि घोड्यांसाठी पण राहण्याची व्यवस्था, आणि यज्ञभूमी, म्हणजे खूप मोठं बांधकाम एक नगरासारखं झालं. तर तिथून आता दशरथ महाराज अयोध्येमध्ये येतात, किंवा थोडक्या एका दृष्टीने नदी क्रॉस करून मूळ अयोध्येत आले असं म्हटलं तरी चालेल. मग हे होत असताना मग दशरथ महाराज हे वेगवेगळे राजे आले होते. हं? आपण बघितलं होतं ना की वशिष्ठजींनी सांगितले होते की वेगळ्या राजांना बोलवून आणा. तर त्यामध्ये सुमंत्रजीला सांगितले होते की काही राजांना तू स्वतः जाऊन बोलव, इतरांना पाठवू नको. त्याच्यामध्ये एखादं उदाहरण आठवतं तुम्हाला? सुमंत्रजींना सांगितले की यांना तू स्वतः जाऊन घेऊन ये. इतरांच्या सहाय्याने किंवा दूत पाठवून नको आणू. म्हणजे बाकी काही लोकांकडे दूत पाठवलं तर चालेल, पण हे जे आपले काही विशेष लोक आहेत यांना तू स्वतः जाऊन घेऊन ये.
तर त्यांच्यापैकी कोणाचं नाव आठवतं तुम्हाला? जनक. हां, जनक महाराज. कारण जनक महाराज आधीपासून त्यांचे मित्र आहेत. अजून त्यांचे नातेवाईक मित्रामध्ये कोण कोण होतं? हं? कैकेयीचे वडील होते ना. कैकेयीचे वडील सासरे, त्यांना घेऊन यायला सांगितलं. नंतर रोमपाद महाराज, जे की ज्यांनी शांताला आपली मुलगी म्हणून स्वीकारलं होतं. एक काशीचे राजा म्हणून पण सांगितलं. तर अशा विशिष्ट लोकांना सुमंत्र स्वतः घ्यायला गेले होते. आणि इतरही बरे दुसरे राजे बरेच आले होते. तर आता हे यज्ञ पूर्ण झाल्यावरती सर्व राजे आता आपापल्या नगरीकडे जाण्यासाठी तयार झाले. तर दशरथ महाराजांनी जाताना पण त्यांचा यथायोग्य सन्मान केला. की समजा एखाद्या जाणाऱ्या राजांना काही उपहार दिला असेल किंवा काही भेट दिली असेल किंवा काही शब्द बोलले असतील. मग असं करून झाल्यावरती वेगवेगळ्या नगराचे राजे आपापल्या राज्याकडे निघाले. मग दशरथ महाराज अ, आपल्या पत्नी, ब्राह्मण, त्यांचे पुरोहित या सर्वांसह अयोध्या नगरीत येत आहेत. मग अयोध्या नगरीमध्ये येत आहेत किंवा येताना, आता हा प्रसंग कसा सांगितला आहे, अयोध्या नगरीमध्ये येत आहेत किंवा आल्यावरती, म्हणजे दोन्ही एकत्र केले. तर आपण असं समजू की अयोध्येमध्ये आले किंवा त्या प्रवासामध्ये किंवा आले असं पकडलं तरी चालेल. मग राजांना तर दशरथ महाराजांनी सन्मानित करून आपापल्या स्वगृही म्हणजे त्यांना जाण्यासाठी विनंती केली किंवा त्यांना जाऊ शकता असं सांगितलं. मग आता यज्ञामध्ये मुख्य व्यक्ती होते ऋषशृंग मुनी, ऋषशृंग ऋषी. आणि त्यांच्याच प्रभावाने हे चार पुत्र त्यांना प्राप्त होणार आहेत किंवा हे जे काही गर्भप्राप्ती पण झाली, त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान तर ऋषशृंगचं आहे. कारण चतुष्कुमारांनी फार पूर्वीच सांगितलं होतं की ऋषशृंग हा यज्ञ करतील आणि त्यांच्या प्रभावाने तुमच्या घरी भगवंत जन्म घेतील. म्हणजे या सर्व कार्यक्रमामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती किंवा VIP म्हटलं तर ऋषशृंग ऋषी होते. तर ऋषशृंग ऋषी यज्ञ झाल्यावरती आता त्यांना पण परत जायचं होतं. वाल्मिकी रामायणमध्ये दिलं नाही, पण मी अजून एक दुसऱ्या एका व्हर्जनमध्ये ऐकलं होतं की तिथे असं सांगितलं होतं की ऋषशृंग ऋषी रोमपाद महाराजांना म्हणतात की एखादं मूल होईपर्यंतच मी शांतासोबत राहणार, नंतर परत मी म्हणजे संन्यास घेणार किंवा घराला सोडून जाणार. या अटीवरतीच त्यांनी विवाह केला होता. तर त्या एका वर्षामध्येच ते इकडे पण आले, यज्ञ पण झाला, नंतर शांताला तिकडे मूल पण झालं. आता हे सर्व वेळेत कसं ॲडजस्ट झालं मला माहिती नाही, पण एका दुसऱ्या व्हर्जनमध्ये मी असं ऐकलं की ऋषशृंग ऋषीची अशी अट होती. मग आता ऋषशृंग ऋषी महत्त्वाची व्यक्ती आहे, तर त्यांना तशा प्रकारचा काय म्हणता येईल निरोप पण द्यावा लागेल ना. तर तो निरोप देताना दशरथ महाराजांनी विशेष सत्कार केला ऋषशृंग ऋषीचा. आणि ते ऋषशृंग ऋषीसोबत स्वतः त्यांच्या स्वतःच्या काही सेवक आणि सैनिकासोबत त्यांच्या मागे मागे चालत गेले. म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो की सोडायला जाणे. तर हे सोडायला जाणे हा जो प्रकार आहे, कदाचित आपलं कल्चर बदलल्यामुळे आपल्याला एवढं महत्त्वाचं वाटत नसेल. परंतु सोडायला जाणे हे काय दर्शवतं की त्या व्यक्तीबद्दल असलेलं आदर आणि प्रेम. तर याच्यामध्ये सर्वात सोपं जर उदाहरण सांगायचं तर सध्या तरी समजा मोबाईल वगैरे आले. पूर्वी मी माझ्या आईच्या वगैरे वेळेस बघितलं की ते समजा त्यांच्या माहेरातून सासराकडे येताना आजी किंवा मामा सर्व लोक सोडायला येणार आणि मग तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू पण येणार. तर ते सोडायला येताना त्यांचं येण्याचं कारण काय असतं की मुलीबद्दल प्रेम किंवा तिच्या संसाराची काळजी किंवा तिला जर काही त्रास असेल तर त्याची काळजी. या या काय म्हणता येईल, या गोष्टीला लक्षात ठेवून निरोप द्यायला जायची पूर्वी. पण जर काय कल्चरनुसार वेळेनुसार जर कळलं नाही की याच्या मागचं महत्त्व काय आहे, तर मग हळूहळू असं होतं की हां ठीक आहे तुम्ही आले तुम्ही जा. पण तसं नाही, आपलं कल्चर असं नाही आहे. तर हे फक्त इथे यांच्याबद्दलच नाही, तुम्ही जर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं ना,
की दोन देशामध्ये कसे संबंध आहेत. याचं समजण्यासाठी एक लक्षण असं पण असतं की समजा एखाद्या देशाचा प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती जेव्हा दुसऱ्या देशात जातो, तर त्यांना घेण्यासाठी कोण येतं आणि त्यांना घेण्यासाठी आल्यावरती परत निरोप देताना सोडायला कोण येतं. यावरून पूर्ण जागतिक जो मीडिया आहे अ, तो ठरवतो किंवा इतर देशातले लोक काय म्हणता येईल राजनेते बघतात की या दोन देशामध्ये कसे संबंध आहेत. जसे की काही वर्षापूर्वी मला वाटतं अमेरिकेचा एक मंत्री हेगसेथ असं त्यांचं नाव होतं. हेगसेथ किंवा दुसरं एक रक्षामंत्री कोणतरी चीनमध्ये आले होते. अ, परंतु चीनचे आणि त्यांचे तेव्हा संबंध चांगले नव्हते. तर त्या मंत्रीला घ्यायला कोणीच गेलं नाही. चीनच्या मिनिस्टरपैकी किंवा कोणी, फक्त अधिकारी लोक वगैरे गेले. आणि जे अमेरिकन दूतावासामध्ये अमेरिकेचे जे लोक असणार ते तर जाणारच आहेत. तर तेच गेले होते फक्त. तर याच्याबद्दल बऱ्याच मीडियामध्ये भरपूर बातम्या आल्या होत्या की अरे म्हणजे यांना घेण्यासाठी साधा मिनिस्टर पण नाही पाठवला. म्हणजे याचा अर्थ होतो की या दोन देशामध्ये संबंध चांगले नाही आहेत. आणि त्याच्या विरुद्ध जर तुम्ही सध्याच्या काही न्यूज बघत असाल तर मोदीजी जिथे जिथे जात आहेत मागच्या काही वर्षापासून त्या त्या देशामधले प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती स्वतः घ्यायला येतात. जसे की काही वर्षापूर्वी रशियाला गेले होते, तर व्लादिमीर पुतीन स्वतः घ्यायला आले होते. व्लादिमीर पुतीन असं व्यक्तिमत्व आहे सर्व जगामध्ये, काय म्हणता येईल की सर्वात कणखर किंवा खूप रुजलेला राजनेता किंवा खूप शक्तिशाली व्यक्ती आहे तो. तर पुतीन आता एकटाच तो सर्व पाश्चिमात्य देश आणि अमेरिकेसोबत लढतोय. तर इतका शक्तिशाली माणूस आहे. तर मोदीजींना घ्यायला स्वतः पुतीन आला आणि त्याने स्वतःच्या गाडीमध्ये मोदीजींना बसवलं. तर ही गोष्ट म्हणजे बाहेरून वाटेल की खूप सिंपल आहे, परंतु या कल्चरनुसार जर बघितलं ना की कोण घ्यायला गेलं कोण सोडायला गेलं, त्याच्यातून बरंच काही कळतं की या दोन माणसांमध्ये कसे संबंध आहेत आणि या दोन देशामध्ये कसे संबंध आहेत. तसे जर तुम्ही बघितले असेल तर रिसेंटली इस्रायलमध्ये आणि दुबईमध्ये पण गेले होते मोदीजी. आता तुम्ही कोणत्याही पक्षाकडून असा, पण मी माझं ऑब्झर्वेशन सांगतोय. तर त्यांना परत येताना काय केले की त्या देशांच्या वायुसेनेने त्यांचे जे सर्वात चांगले फायटर जेट आहेत, जसे की काही ठिकाणी F-35 वगैरे आहेत, तर त्यांचे जेट मोदीजींच्या विमानासोबत बाजूला चालत होते. कशासाठी? तर रक्षण करण्यासाठी, की जोपर्यंत तुम्ही आमच्या सीमेमध्ये आहात तोपर्यंत तुमची रक्षा करणं आमची जबाबदारी आहे. तर ही या गोष्टीला खूप मोठं मानलं जातं की एका व्यक्तीला सोडण्यासाठी एक देशाचे फायटर पायलट जातात. आणि त्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की एका व्यक्तीला घेण्यासाठी मंत्री पण जात नाही. तर याच्यातून दोन देशातले संबंध कळतात. तर हे कल्चर आहे. तर आपण दशरथ महाराजांच्या उदाहरणातून बघतोय की तसं बघायला गेलं तर ऋषिशृंग त्यांचे जावई आहेत. दशरथ महाराज वयाने आणि पदाने पण मोठे आहेत. परंतु ऋषिशृंग ऋषीचं किंवा मुनीचं पण स्वतःच एक महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्यांच्या कार्यामध्ये तर सर्वात महत्त्वाची व्यक्ती तेच होते. तर फक्त माझं काम केलं म्हणून असं नाही म्हणता येणार. तर हे संस्कृती आहे, खास करून महत्त्वाच्या व्यक्तीला सोडायला जाणे. तर असं वर्णन आहे की अनुगम्य मानो राजा अनुगम्य मानो राज्याच सानुयात्रेन धीमता. की अनुगम्य म्हणजे अनुगम्य राजा म्हणजे दशरथ महाराज त्यांच्या अनुगमन केलं म्हणजे त्यांच्या मागे चालत चालत गेले. तर हे कल्चरचा भाग आहे. जसं की याच्यामध्ये पण येतं कृष्ण लीलेमध्ये. मला वाटतं की हां, जेव्हा अक्रूरजी भगवंतांना घेऊन जातात ना, तर गोपी त्या रथाच्या मागे जातात, कुणी रथाच्या समोर पडतात, कुणाला चक्कर येते. तर भगवंत जाऊन शेवटचा धुळीचा कण बसेपर्यंत जिथपर्यंत दिसेल तोपर्यंत सर्व लोक त्यांच्याकडे बघत होते. तर त्यातून आपल्याला तर हे तर माहिती आहे की त्यांचं प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे. तर हे कल्चर आहे.
म्हणून मी असं म्हणेल की समजा आपल्या घरी कोणी नातेवाईक म्हणा किंवा जर वैष्णव आले, जरी आपले संबंध खूप चांगले नसले तरी अ, हे कल्चर पाळायला पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याने एक संदेश जातो समोरच्या व्यक्तीला आणि इतर लोकांना. तर दशरथ महाराजांनी मग असे त्यांना सोडायला गेले. सोडायला गेल्यावरती मग ऋषिशृंग शांतासोबत परत रोमपाद महाराजांच्या राज्याकडे प्रवासाला निघाले. मग आता हे सर्व जे काही पाहुणे आले होते, सर्व पाहुणे गेल्यावरती दशरथ महाराज आता आपल्या नगरामध्ये तर आलेत आणि ते प्रतीक्षा करतात की म्हणजे मुलांचा जन्म कधी कधी होणार. तर हा यज्ञ तुम्हाला आठवतं कोणत्या ऋतूमध्ये झाला होता? आपण एक चर्चा केली होती की हा ऋतू जाऊन परत दुसऱ्या वेळेस जेव्हा तो ऋतू येतो तेव्हा घोडा परत येतो सर्वत्र फिरून, मग यज्ञ सुरू होतो. आठवतं? मला वाटतं वसंत ऋतू होता ना, वसंत ऋतू. तर हो बरोबर. आपल्या तर आपल्या महिन्यामध्ये वसंत ऋतू फेब्रुवारी मार्च असतो का मार्च एप्रिलमध्ये असतो? अ, म्हणजे त्याच काळामध्ये माझ्या माझ्या माहितीनुसार वसंत ऋतू मार्च एप्रिल किंवा फेब्रुवारी याच्यामध्येच असतो. तर एका वर्षानंतर म्हणजे सहा सहा ऋतू गेल्यावरती सहा ऋतू आहेत आणि 12 महिने आहेत. म्हणजे सहा ऋतू गेले म्हणजे पुढच्या वर्षीच्या वसंत ऋतूमध्ये म्हणता येईल किंवा त्याच्यानंतरच्या आसपासच्या काळामध्ये, त्यात आपल्याला कॅलेंडरवर बघावं लागेल ऋतू कुठला होता. तर त्या सहा ऋतूनंतर 12 महिने झाल्यावरती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या कोणत्या तिथीला श्रीराम जन्मले? सप्तमी का अष्टमी? नवमी. हा नवमी. तर त्या महिन्याच्या नवमी तिथीला भगवंतांनी श्रीरामचंद्र प्रकट झाले. तर आपण कृष्णा पुस्तकामध्ये चर्चा करतोय की भगवंत कोणत्या नक्षत्रामध्ये जन्मले होते? अजन रोहिणी. जन समृक्ष. तर तेव्हा आपण बोललो ना, अजन म्हणजे अजन जन, ज्याचा कुणाकडून जन्म होत नाही त्याच्याकडून जन्म झालेला. ज्या त्या व्यक्तीच्या प्रभावाखाली असलेले नक्षत्र म्हणजे ब्रह्माजीच्या प्रभावाखाली असलेले नक्षत्र रोहिणी. तर रोहिणी नक्षत्रामध्ये श्रीकृष्ण प्रकट झाले होते. तर श्रीराम इथे सांगितले की पुनर्वसू नक्षत्रामध्ये प्रकट झाले होते. आणि मग त्यांच्या शरीराचं वर्णन करताना काही गोष्टी सांगितल्यात. विष्णोरर्धम महाभागम पुत्रम इक्ष्वाकुनंदनम लोहिताक्षम महाबाहुम रक्तोष्टम रक्तोष्टम दुंदुभिस्वनम. तर ही जी खीर आहे, आता त्यांनी इथे काय सांगितले की ही जी खीर आहे ती खीर विष्णू स्वरूप आहे. जसं आपण म्हणतो ना ग्रंथ स्वरूप म्हणजे भागवत किंवा तीर्थस्वरूप म्हणजे वृंदावन. तर इथले इथे दिलेल्या वर्णनानुसार विष्णूर अर्धम महाभागम हे जी खीर आहे तीच विष्णू स्वरूप आहे. तर त्यातल्या अर्ध्या भागातून श्रीराम प्रकट झाले. आपण बघितलं ना की अर्धा भाग कौशल्या देवीला दिला होता. तर विष्णूर अर्धम महाभागम पुत्रम इक्ष्वाकुनंदनम. तर या अर्ध्या भागातून इक्ष्वाकुनंदन श्रीरामजी प्रकट झाले. आणि त्यांचे काही लक्षणं सांगताना काही शब्द वापरलेत. लोहिताक्षम. अक्षम म्हणजे डोळे आणि लोहित म्हणजे थोडंसं आपण म्हणू की गुलाबसर किंवा काय म्हणता येईल, आपल्याकडे कोणता शब्द वापरता येईल? लालिमा लालिमा असं सांगितलंय. बघा तुम्ही कधी बघाल ना एखादी चांगली पेंटिंग बघाल किंवा भगवंतांची चांगली पेंटिंग, तर त्याच्यामध्ये जर डोळे बघाल ना तर डोळ्याच्या या दोन्ही बाजूला असं हलकंसं अ, गुलाबी कलरचे रेषा वगैरे किंवा डिझाईन डिझाईन म्हणता येणार नाही, असं ओढतात चित्रकार लोक. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं. तर ते पण एक त्या डोळ्याच्या सौंदर्याचा भाग समजला जातो, म्हणजे थोडासा गुलाबीपणा. तर भगवंता श्रीरामांचे डोळे सांगितलेत लोहिताक्षम, थोडेसे लालिमा असलेले. महाबाहुम, महाबाहू म्हणजे खूप शक्तिशाली किंवा मोठ्या मोठ्या भुजा असणारे. आपण गीतेमध्ये जर बघितले, भगवंत अर्जुनला परत परत महाबाहो महाबाहो म्हणतात, तिथे तो अर्थ आहे. आणि एक सांगितलंय की
रक्तोष्ठम. अ, उष्ठम म्हणजे ओठ, आणि रक्त म्हणजे आपल्याला माहिती आहे, जे आपण रक्त म्हणतो ना, आपल्या नेहमीचे ब्लड. तर जसा रक्ताचा रंग असतो लाल, त्या रंगाचे श्रीरामांचे ओठ होते. तर असंच वर्णन कृष्णाच्या ओठाबद्दल पण आहे. अरुणोष्टे क्षणाधरम प्रणता सैन्यम निर्म्यम. अरुणोष्टे क्षणाधरम असं त्यांच्या ओठांचं वर्णन आहे. अरुण उष्ट. अरुण उष्ट म्हणजे काय? आपण म्हणतो ना अरुणोदय झाला. अरुण उदय झाला म्हणजे सूर्य प्रकट होण्याच्या पूर्वी जे आकाशामध्ये वातावरण तयार होतं. तुम्ही जर कधी बघितलं असेल, सूर्योदयाच्या पूर्वी काय होतं की हलकासा लालसर रंग वगैरे दिसतो. त्याच्याबद्दल बरेच गीतं पण आहेत ना. उठी उठी गोपाळा अरुणोदय झाला. तर त्या वेळेला अरुणोदय म्हणतात. अरुणोदयाच्या वेळेस जो आकाशामध्ये रंग बघायला मिळतो, त्या रंगाचे कृष्णाचे ओठ आहेत. असं एका श्लोकामध्ये भागवतामध्ये वर्णन आहे. जसं की श्रीरामांच्या ओठाबद्दल आहे, तसंच त्यांच्याबद्दल आहे, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. प्रण अरुण उष्टे क्षणाधरम प्रणताशयन्यम निर्म्यम करुणाश्रयम, असा एक श्लोक आहे. त्याची सुरुवात कशी होते? दर्शनम नो दर्शनम नो दिदृक्षणाम देही भागवतार्चितम रूपम प्रियतमम स्वानाम स्वानेंद्रियम गुणार्णवम. मला ती एक दोन वळ मिस होतीये, पण तिथे हे आहे तो शब्द, अरुणोष्टधरम, अरुणाची कांती असलेले. जसे आपण वेगवेगळ्या श्लोकामध्ये कृष्णाच्या सौंदर्याबद्दल वर्णन ऐकलं ना. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवास कनककपिशम वैजयंतीं च मालाम रंध्रान वेदुर वेणूर अधरसुदया पूरयन गोपवृंदैर वृंदारण्यम सपदरमणम प्राविशद गीत कीर्ती. याच्यामध्ये पण कृष्णाच्या सौंदर्याचं वर्णन आहे. हे ऐकून शुकदेव गोस्वामी प्रभावित झाले. तर कृष्णाच्या सौंदर्यामध्ये आपण एक बऱ्याचदा चर्चा केली आहे की त्यांच्या डोळ्याला गुलाबाच्या कळीची उपमा दिली जाते. कुठल्याही सुंदर डोळ्यांना गुलाबाचीच, गुलाब नाही सॉरी, कमळाच्या कळीची उपमा दिली जाते. नंतर सुंदर नाकाला तिळाच्या फुलाची उपमा दिली जाते. तुम्ही तिळाचं फुल बघितलं असेल तर म्हणजे एकदम असं नेटकं असतं. दातांना मोत्यांची उपमा दिली जाते, किंवा डाळिंबाच्या दाण्याची उपमा दिली जाते. आणि ओठाच्या रंगाला इथे दिले लोहिताक्षम, आणि तिथे अरुणोष्ट म्हणजे अरुणोदय होताना जे आकाशामध्ये प्रकाश दिसतो, त्या रंगाचे भगवंतांचे ओठ आहेत. आणि मग त्यांचा आवाजाबद्दल एक शब्द वापरलाय, दुंदुभी स्वनम. दुंदुभी स्वनम म्हणजे काय? आता एक दुंदुभी नावाचं एक हे वाद्य आहे. अ, आता तुम्हाला परत प्रश्न विचारत नाही, बरं तुम्हाला माहिती आहे दुंदुभीवरून कुणाचं नाव, एका व्यक्तीला नाव पडले दुंदुभीवरून? तुम्हा धुंदुकात शिकत ना धुंदुकात. कोण? तुम्हा सर्वांना माहिती आहे. तर वसुदेव महाराजांचं एक नाव आहे ना, अनक दुंदुभी. कारण त्यांच्या जन्माच्या वेळेस दुंदुभी वाजवल्या गेल्या होत्या, म्हणून त्यांना अनक दुंदुभी हे एक नाव आहे. तर हे दुंदुभी एक वाद्य आहे. तर त्या वाद्याचा कसा असा एक विशिष्ट आवाज आहे, म्हणजे प्रभावी आवाज. जेव्हा कोणाच्या आवाजाला प्रभावी आवाज असं सांगायचं असतं ना, तेव्हा हा शब्द वापरतात. दुंदुभी. आणखीन एक दुसरा शब्द आहे. तर श्रीरामाच्या स्वराबद्दल किंवा आवाजाबद्दल दुंदुभी या वाद्यासोबत तुलना केली आहे, म्हणजे गंभीर स्वर. आणि कृष्णाबद्दल भागवतामध्ये शब्द परत परत येतो, मेघ गंभीरया वाचा. मेघ गंभीरया म्हणजे मेघ म्हणजे आकाशामध्ये तुम्ही कधी बघाल की मेघांमध्ये जो आवाज होतो, तो कसा असा एकदम शक्तिशाली असतो, म्हणजे लोकांचे कान असे एकदम जागृत होतात. तर आवाजाच्या त्या स्पष्टतेला किंवा त्या प्रभावीपणाला तुलना केली जाते. श्रीरामांची तुलना, आवाजांची तुलना या दुंदुभी अ, वाद्याच्या स्वरासोबत केली आहे. आणि कृष्णाच्या आवाजाची तुलना मेघांच्या गर्जनेसोबत केली आहे. तर म्हणजे आता हे एवढं सर्व वर्णन का दिलं?
आता समजा जे रसिक लोक जर असतील ना, आता आपल्याकडे तरी आता मला एक पुस्तक भेटलंय इस्कॉनच्या डिव्होटीनी लिहिलंय. त्याच्यामध्ये पण ते आता क्रमवार टीका लिहित रामायणावरती. तर त्याच्यामध्ये काही अधिक स्पष्टीकरण आहे. पण समजा जर जे खरेच रसिक भक्त आहेत, ज्यांनी आयुष्यभर रामभक्ती केली, तर ते एक दिवस हा एकच श्लोकावरती चर्चा करू शकतात. कारण याच्यामध्ये श्रीरामाच्या सौंदर्याचं वर्णन आहे. तर जितके ते वर्णन करतील तितकं त्यांचं चित्त त्यामध्ये मग्न होत जाणार. परंतु आपण थोडीशी चर्चा केली आणि त्याच्यातून एक दुसरी गोष्ट पण मला सांगायची होती की काही काही गोष्टी त्या व्यक्तीसाठी स्पेसिफिक असतात. जसं की समजा एखादा पुरुष आहे, तर त्याचा आवाज असा असला पाहिजे, जनरली असा अपेक्षित आहे की म्हणजे भगवंतांसारखा मेघगंभीर नाही होणार, पण याला काय सामान्य भाषेत काय शब्द आहे मला माहिती नाही. तर पुरुषाच्या आवाजाची अपेक्षा असते की तसा आवाज असला पाहिजे, म्हणजे ठोस, क्लिअर, स्पष्ट, प्रभावी. हं. आणि स्त्रियांच्या आवाजाकडून कशी अपेक्षा असते की समजा एकदम मृदू, कोमल, कोकिळासारखा, काय म्हणता येईल, मधुर. तर हे ज्याचं त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून एखाद्या पुरुषाचा आवाज जर खूपच सॉफ्ट किंवा वेगळाच असेल तर त्याला लोक म्हणतात, अरे स्त्रियासारखं काय बोलतोय. तर तो वेगळा विषय आहे. परंतु हे एक व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असतं. त्यामुळे पण असं म्हटलं जातं. म्हणून सामान्यतः समाजामध्ये तुम्ही बघा की लोक बोलणार नाहीत की याला मेघगंभीरया वाचा म्हणतात किंवा अनकदुंदुभी स्वनम म्हणतात, असं लोकांना माहिती नसणार. परंतु सर्वांना हे माहिती की पुरुषाचा आवाज कसा असला पाहिजे. त्याच्या मागचं असं कुठे काही वर्णन दिलं हे त्यांना, किंवा एका पिढीने दुसऱ्या पिढीला शिकवलं नाही की अरे असाच आवाज असला पाहिजे. पण ते कॉमन अंडरस्टँडिंग आहे की पुरुषाचा आवाज म्हणजे असा. तर इथे भगवंतांच्या आवाजाबद्दल पण ते सांगितलंय. मग श्रीरामांचा जन्म झाल्यावरती दुसरं कोण जन्म घेतं तुम्हाला माहिती आहे? रामानंतर कुणाचा जन्म होतो? तिघापैकी कुणाचा तरी होईल ना. अं, हा, भरत महाराज. मला पण बरेच वर्ष काय वाटायचं की राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे म्हणतात ना. तर माझ्या डोक्यात असं बसलं होतं की राम, राम नंतर लक्ष्मण, लक्ष्मण नंतर भरत आणि भरत नंतर शत्रुघ्न. पण तसं नाहीये. श्रीरामाच्या जन्मानंतर भरतजी जन्म घेतात आणि ते कैकेयीचे पुत्र आहेत. जे की आपण बघितले ना, 2 आणा त्या भागातून त्यांनी जन्म घेतला, तर त्याच्याबद्दल पण सांगितलंय. भरतो नाम कैकेय्याम यज्ञे सत्य पराक्रमः साक्षात विष्णुश्चतुर्भागः सर्वे समोदितो गुणे. कैकेयीपासून पराक्रमी भरतांचा जन्म झाला. ते भगवंत विष्णूच्या त्या खीरचे चतुर्थांश भागापेक्षा कमी, म्हणजे आपण ते बघितले 2 आणे तेवढ्या भागाने ते प्रकट झाले होते आणि समस्त सद्गुणांनी संपन्न होते. तर बघा, श्रीराम तर आहेत कौशल्य देवीचे पुत्र आणि भरत आहेत कैकेयीचे पुत्र. आणि जे सुमित्रा देवीला 2 मुलं आहेत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. पण सुमित्रा देवीच्या मुलांचं वैशिष्ट्य काय आहे? दोघंही इतर भावांची सेवा करतात. जसे की लक्ष्मण जी आहेत नेहमी श्रीरामांच्या सेवेत राहायचे आणि शत्रुघ्न जे आहे ते नेहमी भरत महाराजांच्या सेवेत राहायचे. कदाचित पुढे वर्णन येईल, पण एका क्लासमध्ये मी असं ऐकलं होतं, भेद करत नाहीत भक्त, पण एक काय म्हणता येईल, रसाच्या दृष्टिकोनातून अ, असं सांगतात. म्हणजे कोणी श्रेष्ठ कनिष्ठ असं नसतं तिथे, की एका दृष्टिकोनातून शत्रुघ्नजींची सेवा लक्ष्मणजीपेक्षा कठीण आणि श्रेष्ठ होती असं म्हणता येईल. कारण लक्ष्मणजींना स्वतः श्रीरामांचा संग प्राप्त होता 24 तास. आणि त्यांच्यावरती काही हे पण नव्हतं, काही दोष पण नव्हता. परंतु इथे शत्रुघ्नजींना भरत महाराजांची सेवा करावी लागायची आणि भरत महाराज स्वतः दुःखात होते. पूर्ण अयोध्या दुःखामध्ये होती. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी भरत महाराजांची 14 वर्षी सेवा केली. तर त्यामुळे म्हटलं जाते की एका ठिकाणी मी ऐकले की शत्रुघ्नाची सेवा एका दृष्टीने लक्ष्मणजीपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्यांनी विपरीत परिस्थितीमध्ये त्यांची सेवा केली.
समोर जर कुठे वर्णन आलं तर आपण परत बघूया. मग त्यांच्यानंतर आता भरतजींचा जन्म झाला. अ, भरतजींच्या गुणांबद्दल सांगितले की ते सर्व सद्गुणांनी संपन्न होते. मग त्यांच्यानंतर आता लक्ष्मण आणि शत्रुघ्नजीचा जन्म होतो. अथ लक्ष्मण शत्रुघ्न सुमित्रा जनयत सुतौ वीरौ सर्वास्त्र कुशलौ विष्णुर अर्धसमन्वितौ. मग आता यांच्यानंतर भरत महाराजानंतर सुमित्रा देवींनी लक्ष्मण आणि शत्रुघ्नजींना जन्म दिला. तर त्यांच्याबद्दल वर्णन करताना काय सांगितलं? अ, हे भगवंतांच्या अर्ध्या भागाने संपन्न असलेल्या खीरने निर्माण झाले. आपण आधीपासूनच वर्णन ऐकतोय ना. श्रीरामांबद्दल पण सांगितलं अर्धा भाग, भरतजीबद्दल सांगितले की अर्ध्या भागाच्या अर्ध्या भागापेक्षा थोडंसं कमी. आता या दोघांबद्दल सांगितले की अर्ध्या भागापेक्षा अर्ध्या भागाच्या अर्ध्या भागापेक्षा थोडंसं जास्त. आता हे तुम्हाला मागच्या वेळेस आपण बघितलंय. तर त्या खिरीच्या प्रभावाने ॲक्च्युली ती खीर म्हणजे विष्णू स्वरूप आहे. मग समजायला सोपं जाईल. तर हे दोन पुत्र जन्म घेतात. त्यांच्याबद्दल सांगितले की ते सर्व अस्त्रांमध्ये कुशल होते. तर मग भरत महाराजांचा जन्म झाला पुष्य नक्षत्रामध्ये. इतर दोघांच्या नक्षत्राबद्दल सांगितलं नाही का? हा, नाही सांगितलं. मग यावेळेस जन्माच्या वेळेस दशरथ महाराजांनी काय केलं? हां. तर दशरथ महाराजांचे हे चार मुलं वेगवेगळ्या गुणांनी संपन्न होते. आणि हे मुलं भाद्रपद मधल्या चार ताऱ्यांसारखे होते. भाद्रपद मध्ये असे चार आकाशात तारे दिसत असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. पृष्ठपदामध्ये तर जसे ते चार तारे आहेत म्हणजे एका दृष्टीने तशा पद्धतीने हे श्रेष्ठ किंवा गुणशाली आहेत असं सांगायचंय. तर या चार जणांनी जन्म घेतला. आणि तुम्ही जर कधी बघितलं असेल की भागवतामध्ये पण किंवा रामायणामध्ये पण भगवंतांनी एखादं काही श्रेष्ठ कार्य केलं किंवा भगवंतांनी जन्म घेतला तर आकाशातून काय होतं? पुष्पवृष्टी पुष्पवृष्टी. पुष्पवृष्टी. अजून पुष्पवृष्टी. पुष्पवृष्टी होतं. गीत गायले जातात, वाद्य गायले जातात आणि अप्सरा नृत्य करतात. तर मी हे थोडंसं विषयाला बाजूला जाऊन चर्चा करण्याचा प्रयत्न करतो इथे की अ, बघा की आता जेव्हा भगवंत जन्म घेत आहेत तर अप्सरा डान्स करतायत. तर ॲक्च्युली अप्सरा म्हटलं की आपल्या मनामध्ये थोडीशी जरा वेगळीच प्रतिमा आहे, पण तसे नाही, ते खूप श्रेष्ठ लोक आहेत. अप्सरा अशा म्हणजे सामान्य जीव नाही आहेत. तर त्यांनी डान्स केला म्हणजे ही साधी गोष्ट नाही आहे. तर अप्सरांनी नृत्य केलं, विद्याधरांनी अ, वाद्य वाजवले, गंधर्वांनी गायन केलं. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना बालगंधर्व. ते गंधर्वाला आधारित आहे. गंधर्व म्हणजे अ, खूप मधुर कंठ असणारा गायक. तर हे सर्व लोक गात होते. तर असंच काय केलं जाते की अ, म, भगवंतांची जेव्हा एखादी रथयात्रा वगैरे असते किंवा काही कार्यक्रम असतो तर त्यांच्या पुढे त्यांच्या तिथे स्त्रिया डान्स करतात. परंतु आपल्या परंपरागत समाजानुसार स्त्रियांनी रस्त्यावर किंवा असं दुसऱ्यांच्या समोर डान्स करणं योग्य मानलं जातं का नाही मानलं जात? नाही. नाही ना. हा, स्त्रियांनी रस्त्यावर डान्स करणं म्हणजे हे आपल्या परंपरागत समाजानुसार खूप खालच्या दर्जाचं किंवा खूप चुकीचं समजलं जातं. आता पूर्वीचे ते प्रकार होते ना, तमाशा वगैरे. तर आता हे लोक म्हणतात की लावणी एक काय म्हणता येईल संगीताचा प्रकार आहे किंवा त्याला आपण सन्मान दिला पाहिजे. त्याच्याबद्दल काही हरकत नाही. परंतु त्याच्यामध्ये कार्य करणारे किंवा नृत्य करणारे लोक सहसा म्हणजे चांगल्या घरचे नसायचे. तर त्यामुळे त्यांना एवढा सन्मान दिला नाही जायचा असं माझं तरी ऑब्झर्वेशन आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा काही वेगळं माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता. तर त्यामुळे अशी प्रतिमा होते की स्त्रिया नाचणं म्हणजे त्या तमाशासोबत लोक कम्पेअर करायचं.
अरे आपल्या स्त्रिया थोडी नाचल्या पाहिजे. परंतु आपण बघतो की आपण रथयात्रेसमोर तर डान्स करतोय. अ, काय म्हणता येईल, क्लास नंतर पण आपण डान्स करतो, ती स्त्रिया पण डान्स करतात. मग हा तर विरोधाभास झाला ना. एका ठिकाणी तर सांगितले की डान्स करणं तर खूप चुकीचं आहे, परंपरागत समाजानुसार. परंतु आपल्याकडे तर आपण बघतो की रस्त्यावरती पण स्त्रिया आपण रथयात्रेच्या समोर डान्स करतात. मग याला कसं समजायचं? पण रथयात्रेच्या वेळेस प्रभूजी भगवंताच्या संतुष्टी करता करतो ना आपण. हां. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण याला आपण दुसऱ्या गोष्टी पण दुसऱ्या बाजूने पण समजून घेऊया. बघा, भागवतम आणि गीता काय सांगतं, तुमच्याकडे जे काही कौशल्य आहे ते तुम्ही भगवंतांच्या सेवेत वापरलं पाहिजे. आणि जसं की गीतेमध्ये आहे ना, यत करोषि यदश्नासि यत जीवोषि ददासि यत यत तपस्यसि कौंतेय तत् कुरुष मदर्पणम. आणि भागवतामध्ये पण असा एक श्लोक आहे, इदं हि पुंसां तपस्य सुतस्य वा शिष्टस्य सुक्तस्य च बुद्धी दत्तयो अविच्चितो अर्थ कविभिर निरूपितो यद उत्तम श्लोक गुणानुवर्णनम. बेसिकली या दोन्ही श्लोकाचा अर्थ काय? तुमच्याकडे जे काही टॅलेंट आहे, कुणाकडे बुद्धिमत्ता, कुणाकडे गायन, कुणाकडे डान्स, कुणाकडे मॅनेजमेंट, ते त्या सर्व टॅलेंटची सर्वोच्च वापर किंवा परिणिती आहे जेव्हा त्यांना भगवंतांच्या सेवेत वापरलं जातं. तर त्यामुळे जर आपल्याला डान्स करता येतो, तर हे जे नियम आहेत, पारंपरिक समाजाचे जे नियम आहेत, ते कनिष्ठ होतात. आणि आपण जसं की तुम्हाला हे पण बऱ्याचदा आपण चर्चा केली की सर्व धर्मां परित्यजा. आता सर्व धर्मां परित्यजाला इथे जर लावलं, त्याचा अर्थ काय होतो की समाज धर्म आहे की स्त्रियांनी असा डान्स नाही केला पाहिजे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे समाज धर्मामध्ये, पारंपरिक लोकांना. परंतु आपण इथे डान्स करतोय तर काय वापरतोय की सर्व धर्मानं परित्यजा या अर्थाने डान्स करतोय. आपला डान्स तर असा नसतो ना की समजा कधी निवडणुकानंतर कोणतरी निवडून आलं आणि ते काहीतरी पिऊन फिरतायत, नाचतायत, पडतायत, असं तर नसतं. तर ते चुकीचं आहे, म्हणजे ते तर एकदम गडबडच आहे. परंतु हा जो नियम आहे स्त्रियांनी नाचू नये, हा समाज धर्म आहे. परंतु आपण जेव्हा भगवंतांच्या समोर नाचतो तेव्हा आपण इतर लोकांना दाखवण्यासाठी नाचत नाही. हं? तर तो डान्स काय भगवंतांसाठी असतो. आणि असेही आपण असे काही वेगळे विचित्र हावभाव तर करत नाही, एकदम सिंपल डान्स असतो. त्याच्यामुळं पण काय असतं की समजा आपण असे रस्त्या वगैरे असतं ना, तर बघणारे लोक पण काही एवढे चांगले नसतात. म्हणून अ, सौम्य डान्स, माझं वैयक्तिक मत आहे, सौम्य डान्स चांगले, जसे की जे आपल्याला प्रभुपादांनी सांगितले, समजा एक पाय समोर एक पाय मागं किंवा रिंगणामध्ये. परंतु जे जास्त सोफिस्टिकेटेड डान्स जर असतील, ज्यांना काही मॉडर्न डान्स येत असतील, तर ते अशा लोकांच्या समोर न केलेलेच बरे. म्हणजे मॉडर्न म्हणजे काय म्हणता येईल, आपण ते आपल्या भक्त तर असे डान्स करतच नाहीत, पण तरी सुद्धा एक आपल्याला ते पण लक्षात ठेवावं लागेल की लोक कसे आहेत. हां, पण जर कोणी असं विचारलंच तर अरे मग हे तर तुम्ही चुकीचं करताय, तर त्याला असं राधा गोविंद महाराज बोलले होते की तो समाज धर्म आहे, परंतु आपण भक्ती धर्म किंवा सर्व धर्मांपरित्याज्याचं पालन करतो. तिथे आपण केवळ भगवंतांचे सेवक आणि सेविका आहोत. आणि भगवंतांच्या आनंदासाठी आपण डान्स करतोय. जसं की श्रीरामांचा जन्म झाल्यावरती अप्सरांनी डान्स केला. तर या अप्सरा तर खूप श्रेष्ठ स्त्रिया आहेत. त्या डान्स करतायत म्हणजे काहीतरी महत्त्वाचंच काय म्हणता येईल, ऑकेजन असेल. तर याच नियमाला फॉलो करून आपण भगवंतांच्या आनंदासाठी डान्स करतोय. ना आपल्याला आपला डान्सचा स्किल दाखवायचं नाहीये किंवा कुणाला इम्प्रेस करायचं आहे. त्यामुळे डान्स करायला काही हरकत नाही. पण त्याच्या मागचं थोडंसं मी विषयाला दुसरीकडे घेऊन हे सांगितलं की कारण तुमच्याकडे जे काही टॅलेंट आहे त्याला भगवंतांच्या सेवेत वापरलं पाहिजे. मग मग आता या जन्म झाल्यावरती दशरथ महाराजांनी अयोध्येमध्ये भरपूर गर्दी झाली होते. आता इतक्या वर्षानंतर दशरथ महाराजांना मूल झालं. आपण ऐकलं होतं ना, 60,000 वर्षानंतर. तर पूर्ण प्रजा वाट बघत होती की दशरथ महाराजांना कधी मूल होणार, किंवा दशरथ महाराजांची चिंता पण सर्व अयोध्येला माहिती होती. आणि आता हा यज्ञ झाल्यावरती लोकांना किती उत्सुकता लागली असेल, अरे कधी भगवंत प्रकट होतील, कधी भगवंत प्रकट होतील. आणि जेव्हा जेव्हा ही बातमी बाहेर गेली असेल,
की अरे 4 पुत्र जन्म झाले, तर प्रजेला किती आनंद झाला असेल. आणि तेव्हाची प्रजा तर प्रेमळ होती, आत्ताच्या सारखं नाही. राजाचं काय होतं होऊ द्या, कोण आपल्याला काही घेणं देणं नाही असं नाहीये. तर प्रजा पण म्हणजे प्रजा दशरथ महाराजांवरती एवढं प्रेम करायची. तर असं वर्णन केलं इथे वाल्मिकीजींनी, की एवढी जास्त गर्दी झाली होती, की सगळ्या गल्ल्या, सगळे रस्ते, सगळीकडे एकदम असे माणसाला पाय ठेवायला जागा नव्हती, खचाखच भरले असा शब्द वापरलाय. उत्सवस्य महाना महानासीद अयोध्याम जनाकुलः रथ्यास्य जनसंबाध नटनर्तक संकुला. इतकी इतकी गर्दी झाली होती. म्हणजे खचाखच म्हणजे काय, पाय ठेवायला जागा नाही, म्हणजे पूर्ण नगर तिकडे आलं. आणि त्याच्यामध्ये पण अजून काही गोष्टी सांगितली, की त्याच वेळेस कोण आलं, काही नट आणि नर्तक होते, ते पण तिथे आले. म्हणजे आकाशामध्ये तर अप्सरा नृत्य करतच आहेत, परंतु अयोध्या नगरीमध्ये पण नट आणि नृत्य म्हणजे डान्सर जे असतात ना, खास करून जे पारंपरागत डान्स आपल्याकडे आहेत ना काहीतरी, अं, भरतनाट्यम आणि काय असे डान्सचे प्रकार आहेत, ओडिसी. तर इथे तर या नगरामध्ये रस्त्यावरती प्रत्येकजण आपापली कला दाखवत होता, की कोणी गायन करतंय, कोणी डान्स करतंय, कोणी काही शोभा करतंय. तर हे एक्झॅक्टली आपण याला भगवंतांच्या रथयात्रेमध्ये किंवा शोभायात्रेमध्ये किंवा जन्माष्टमीला आपण हेच फॉलो करतोय. तर ॲक्च्युली म्हणजे आपला भाव काय आहे, की अयोध्यामध्ये त्यावेळेस लोकांना जो आनंद होत होता तो आपल्याला होतोय. जन्माष्टमीला म्हणा किंवा रथयात्रेला होतोय, रथयात्रेला म्हणा. तर त्या आनंदामध्ये आपण हे सगळं करतोय. जसं की रांगोळी काढणे, किंवा कोणी डान्स करणे, किंवा कोणी काही वाद्य वाजवणे. असं प्रत्येकाचं असतं ना. कधी आता यावेळेस काय झालं होतं, की मला वाटतं लेझिम पथक काहीतरी आलं होतं. कधी लेझिम पथक येतं, कधी ढोल पथक येतं. तर प्रत्येकजण तिथे येण्याचं काय कारण आहे, की प्रत्येकाला भगवंतांच्या सेवेसाठी आपली कला सादर करायची आहे. म्हणून जे लोक असतात ना ढोल पथक, त्यांना पण सन्मान वाटतो, की आम्हाला या कार्यामध्ये बोलवलं यांनी. तर हे वैशिष्ट्य आहे. म्हणून आपल्याकडे कोणतं जरी स्किल असेल आणि अशा वेळी जर वापरता येत असेल तर ते वापरलं पाहिजे. तीच त्या स्किलची ॲक्च्युली परफेक्शन आहे. म्हणून जसे की लेझिम पथक, ढोल पथक, आणखीन काही नाटिका पण करतात लहान लहान मुलं. तर हे सगळं आपण हेच करतो, जे अयोध्यामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये लोकांनी भगवंतांच्या जन्माच्या वेळेस जो आनंद अनुभवला आणि त्यातून जे आपोआप भाव प्रकट झाला, तेव्हा त्यांनी जे जे केलं ते आपण करतोय. सध्या कदाचित आपल्यामध्ये तो भाव नसेल, परंतु ह्या क्रिया आपण केल्या पाहिजे. कारण यानेच आपण भगवंतांना आपली उत्सुकता दाखवतोय आणि तेच आपल्या टॅलेंटचा खरा उपयोग आहे. समजा जर एखाद्या व्यक्तीला खूप चांगला ढोल वाजवता येतो आणि तो भगवंतांच्या जन्माष्टमीला किंवा रथयात्रा सोडून इतर सगळीकडे वाजवतो, मिरवणूकमध्ये, लग्नामध्ये. तर ॲक्च्युली त्याच्या त्या कौशल्याची ती परिणिती नाही आहे. त्याने कदाचित त्याला रोजगार मिळत असेल, परंतु त्याचा खरा उपयोग तो नाही आहे. कारण आपण काय म्हटलंय, यत करोशी यत जीवोशी यत ददासी यत तपस्सी तत्कुरुष मदर्पणम. अर्जुन, तू जे सर्व काही अर्पण करशील, यज्ञ करशील, खाशील, सर्व काही मला अर्पण कर. म्हणजे सर्व कला, डान्स, ढोल, लेझिम, नाटक, रांगोळी, सर्व काही भगवंतांना अर्पण करायचे, हा त्याच्या मागचा भाव आहे. तर असे अयोध्येमधले हे सर्व नागरिक करत होते. मग एवढ्या प्रमाणामध्ये रत्न फेकले जात होते. कदाचित तुम्ही बघितलं असेल, की मला वाटतं काही ठिकाणी मुरमुरे फेकतात ना. हे तुम्हाला माहिती आहे, मुरमुरे म्हणजे ते भाताचे सारखे असतात. हो प्रभूजी. तर एखाद्या मिरवणुकीमध्ये मुरमुरे किंवा लाह्या एक नावाचा प्रकार आहे, ते फेकले जातं. अ, मला ते शुभ वेळी आणि अशुभ वेळी काय फेकतात ते माहीत नाही, पण असं फेकलं जातं हे मला माहिती आहे. शुभ वेळी कदाचित मुरमुरे असतील. तर इथे काय फेकलं जात होतं, की रत्न फेकले होते, फेकायचे लोक. आता आपल्या लेवलला आपण काय मुरमुरेच फेकणार, रत्न कुठून आणणार. तर तेव्हा अशी संपत्ती होती, की रत्न एवढे रत्न फेकले जात होते, की रस्त्यामध्ये सगळीकडे सगळीकडे रत्न पडले होते. कुणाला
ते वेचण्यासाठी पण वेळ नव्हता. लोक एवढे आनंदात होते. आताचे लोक असते तर वेचत बसले असते. आणि सूत मागध वंदी जे, आता हे सूत मागध वंदी कोण असतात? यांच्यापैकी काही लोकांचं काम असतं की राजाची प्रशंसा करणे, ते त्यांची ड्युटी आहे. काही लोकांचं काम असतं की त्या राजकुळाची वंशावळी लिहून ठेवणे. अ, तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे असे लोक येतात की ज्यांच्याकडे फार पूर्वीपासून रेकॉर्ड असतं. त्यांच्या पण ते पिढ्याच्या नंतर तेच काम करतात. मग ते समजा 1 वर्षाने किंवा 2 वर्षाने 5 वर्षाने आले, मग तेवढ्या काळामध्ये कुणाचं लग्न झालं, कोण नवीन आलं, कुणाचा जन्म, कुणाचा मृत्यू, ते सर्व नोट करतात. तर अशी वंशावळी उपलब्ध असते. असं तुम्ही असं ऐकलंय किंवा बघितलं असं कोणी व्यक्ती किंवा त्यांना असं भाट म्हणतात प्रभूजी, भाट. हा, भांड ना, भांड, इथं भांडच नाव आहे त्यांचं. अरे, सूत मागध आणि वंदी, मला वाटतं वंदीलाच भांड म्हणतात ना. हा, तर हे हे जे भांड लोक आहेत, हे वंशावळीला लिहून ठेवतात. पण आता कदाचित मॉडर्न डिजिटलायझेशनमुळे ते लोक येतात की नाही माहिती नाही, पण ही एक परंपरा होती. तर हे सर्व लोक आपापले जे कार्य आहे, म्हणजे सूत लोकांचं कदाचित हे असेल की गायन करायचं, मागध लोकांचं कदाचित त्यांची वंशावळी सांगायची. म्हणजे ज्याचं ज्याचं जे कार्य होतं ते सर्व इथं आपली कला दाखवत होतं. आणि ब्राह्मणांना तर हजारो हजारो गायीचं दान दिलं जात होतं त्यावेळेस. मग अशा नंतर आता नामकरण करण्याची वेळ आली. तर इथे श्लोकामध्ये असं सांगितलंय, अत्ये अत्यैते का दशाहम तू नामकर्म तथा करोत. म्हणजे श्लोकानुसार आहे की 11 दिवसानंतर नामकरण केलं. परंतु त्यांनी खाली स्पष्टीकरणामध्ये काय सांगितलं की की 11वा दिवस हा सूतकच्या शेवटच्या दिवसाचं उपलक्षण मानला जातो. म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की क्षत्रियांना 12 दिवसाचं सूतक असतं. या स्मृती वाक्याच्या विरुद्ध होऊ नये म्हणून राम जन्म के 12व्या दिवसानंतर म्हणजे 13व्या दिवशी नामकरण संस्कार केला. आता हे काहीतरी मला पण माहीत नाही, हे टेक्निकल वर्णन आहे की हे असं जर म्हटलं तर त्याच्या विरुद्ध अर्थ होतो, म्हणून याला कसं समजून घ्यायचं. कदाचित दुसऱ्या पुस्तकात भेटलं तर मी सांगेल. थोडक्यात 13व्या दिवशी नामकरण झालं. तर नामकरण करण्यासाठी कोण असणार? साहजिक आहे, वशिष्ठ आणि इतर महत्त्वाचे पुरोहित आणि ब्राह्मण मंडळी असणार. मग त्यांनी अ, या मुलांचे नामकरणाला करायला सुरुवात केली. त्यावेळेस एकतर म्हणजे हे साहजिक आहे की सर्वांना ब्राह्मणांना गाईचं दान दिलं होतं, सर्वांना भोजन, सर्वांना रत्न, हे आपण मागच्या वेळेस पण बघितलं ना. कुठल्याही कार्यामध्ये ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे. अ, मंत्र, प्रसाद, दक्षिणा आणि शास्त्रानुसार तरच ते कार्य पूर्ण होतं. तर मग आता यांचं नामकरण करण्यासाठी अ, वशिष्ठ ऋषींनी आले. मग नाव त्यांचं ठेवलं, कुठं दिलं? हां, सर्वात जे ज्येष्ठ आहेत त्यांना नाव दिलं राम, श्रीराम किंवा रामचंद्रजी. की आता याच्यामध्ये राम या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. जसा कृष्ण शब्दाचा अर्थ आहे ना, तसंच राम शब्दाचा पण अर्थ आहे. तर तुमच्यापैकी कोणाला कोणत्या शब्दाचा अर्थ माहिती आहे? कृष्ण शब्दाचा अर्थ किंवा राम शब्दाचा अर्थ? दोन्हीपैकी एक असा. कृष्ण म्हणजे सर्व ऑल आकर्षक. आणि हां. तुम्ही काय असं पण सांगू शकता किंवा एक करू शकता की आपल्याकडे ती चॅटमध्ये फॅसिलिटी असते ना हँड रेज करण्याची. मला वाटतं रिॲक्टमध्ये का चॅटमध्ये, तसं केलं तरी म्हणजे आपल्याला सोपं होईल. तुम्ही हँड रेज केलं तर ठीक आहे. हां, तर कृष्ण म्हणजे सर्वाकर्षक आणि श्रीराम म्हणजे सर्व सर्वांना आनंद देणारा. तर त्याच्यावरती आधारित एक श्लोक आहे, रमन्ते योगिनो अनंते सत्यानंदे चिदात्मनी इति रामपदे नासो परम ब्रह्मा अभिधीयते. की राम या नावाचा अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये रमन्ते योगिनो अनंते, की त्यांच्या मध्ये
योगी किंवा महान श्रेष्ठजन आनंद घेतात. आणि या हे राम जे हे पद आहे म्हणजे हा जो शब्द आहे परमब्रह्म अभिधीयते, हेच परमब्रह्म आहे म्हणजे श्रीरामच परमब्रह्म आहेत. रमन्ते योगिनो अनंते सत्यानंदे चिदात्मनी इति रामपदेनासो. या रामपदाचा काय आहे रामपद? परमब्रह्म अभिधीयते, तेच परमब्रह्म आहे आणि कृष्णाबद्दल सर्वाकर्षक असं सांगितलं जातं. तर इथे दिलं नाही पण मी गौरांग प्रभूंच्या क्लासमध्ये या सर्वांच्या नावाचा अर्थ ऐकला होता. आणि हे जे दुसरं पुस्तक कदाचित त्याच्यामध्ये पण मिळेल मला. मोस्टली श्री संप्रदायाचे जे आचार्य आहेत त्यांच्यापैकी त्यांचं नाव काय आहे, त्यांनी जी टीका लिहिली आहे त्यांनी हे स्पष्टीकरण दिलेत. श्री गोविंदराज रामायण भाष्य. तर त्याच्यामध्ये कदाचित ते नावाचे अर्थ आहेत. इथे मला फक्त लक्ष्मणजीच्या नावाचा अर्थ मिळाला. बाकी मी तुम्हाला ते क्लासमध्ये जे ऐकलं ते सांगतोय. ते श्रीरामांच्या नावाचा अर्थ तर कळाला. लक्ष्मणजीच्या नावाचा अर्थ होतो लक्ष्मणो लक्ष्मी संपन्नो बही प्राण इवा परह. लक्ष्मणो लक्ष्मी संपन्न, तर लक्ष्मण असा आहे जो लक्ष्मीने संपन्न आहे. तर मग प्रभूजी सांगत होते किंवा इतर क्लासमध्ये पण मी ऐकलं, परंतु लक्ष्मणजीकडे काय लक्ष्मी होती? ते तर पत्नीला सोडून गेले होते आणि ते तर वनवासात होते, वनवासात काय लक्ष्मी असणार? तर आचार्य सांगतात की लक्ष्मणजीची लक्ष्मी होती सेवा. तर सेवा रूपी लक्ष्मी त्यांच्याकडे होती म्हणून त्यांना लक्ष्मणो लक्ष्मी संपन्न असं म्हटलं जातं. तर त्यांची लक्ष्मी सेवा आहे. तर हा महत्त्वाचा अर्थ आहे. नंतर भरत महाराजांच्या नावाचा अर्थ काय? आता ते म्हणतात ना भार वाहते इति भरत. ते मला तसं संस्कृतचं कसं नेमकं म्हणतात त्याच्याबद्दल माहिती नाहीये, परंतु त्यांच्या नावाचा अर्थ तोच आहे जो भार वाहन करतो. आता भरत महाराजांनी कोणता भार वाहन केला? एक तर कुठला भार? एक महत्त्वाचा भार वाहन म्हणजे गैरसमजुतीचा. त्यांच्याबद्दल सर्वांनी गैरसमज करून ठेवला होता. म्हणजे कौशल्या देवी पण त्यांना आल्यावर तशा बोलल्या, आता आता तुला राज्य मिळतं हो राजा. वशिष्ठ पण बोलले. नंतर जे जे रस्त्यामध्ये भेटत होते सर्व तसे त्यांना बोलत होते. काय म्हणतायत त्यांचं नाव काय? भारद्वाज ऋषी, गुहा, जे भेटल अयोध्येतले लोक सगळे त्यांना असं बोलत होते, घे तुला राज्य, घे तुला राज्य. तर आणि त्यांचं मन तर त्यांना भगवंताबद्दल एवढं प्रेम होतं, त्यांना किती त्रास होत असेल. तर तो किती मोठा भार होता. आणि जेव्हा श्रीरामाजवळ पोहोचले, सर्व आणायला गेले होते ना, तेव्हा पण लक्ष्मण त्यांच्याबद्दल चुकीच गैरसमज करून घेतात की हा तुम्हाला मारायला आलाय. तर त्याच्यामुळे म्हटलं जातं की एवढा मोठा भार, गैरसमजुतीचा भार ज्याने सहन केला तो भरत. ॲक्च्युली गैरसमजुतीचा भार सहन करणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. समजा तुम्हाला भक्तामध्ये कोणी लक्ष देत नाही ना, तर तुम्ही सहज जीवन जगू शकता किंवा भक्ती करू शकता. पण जेव्हा तुमच्याबद्दल गैरसमज होतो भक्त समाजामध्ये, तेव्हा खूप खूप कठीण वेळ येतो. की समजा जसे की यमुना माताजी होत्या. यमुना माताजींना प्रभुपाद म्हणायचे की ती भावस्तरावरती आहे. आपण म्हणतो ना भाव प्रेम. तर यमुना माताजीबद्दल काही लोकांनी असं पसरून दिलं की एक संन्यासी आणि यमुना माताजींचं संबंध आहेत म्हणून. तर ज्या व्यक्तीने प्रभुपादांसाठी एवढं आयुष्य वेचलं, यमुना माताजी प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सपर्ट होत्या, प्रत्येक गोष्टीमध्ये. कॅलिग्राफी म्हणजे ते डिझाईन लिहितात ना, त्याच्यामध्ये एक्सपर्ट, कुकिंगमध्ये एक्सपर्ट, डीटी ड्रेसिंगमध्ये एक्सपर्ट. आणि त्यांचा गायनाचा आवाज एवढा चांगला होता. जे गोविंद माझे पुरुष आपल्याला माहिती आहे ना, यमुना माताजींनी गायलं. तर तो रेकॉर्ड जॉर्ज हॅरिसनने केलं होतं. तेव्हा त्यांचा बीटल नावाचा एक बँड होता, खूप फेमस होता. तुम्ही कधी बघू शकता नेटवरती. तर यमुना माताजींचं रेकॉर्ड करताना जॉर्ज हॅरिसन बोलले होते त्या बँडचे लोक की तू आमच्यासोबत ये, आम्ही तुला वर्ल्ड फेमस करून टाकू, कारण तुझा आवाज खूप विशेष आहे. तर एवढी मोठी ऑफर, जगातला नंबर एकचा बँड देतोय, तर एवढी मोठी ऑफर स्वीकारणं सोपं आहे का? समजा आपल्याला कोणी म्हटलं की तू इस्कॉन सोडून ये, तुला आम्ही काय म्हणता येईल सध्या सर्वात श्रेष्ठ आपल्याला ॲक्टर तर होता येणार नाही, किंवा तुला आम्ही एवढे अरबो खरबो रुपये देऊ, त्याच्यापेक्षा ते जास्तच होतं.
पण तरी सुद्धा एक क्षणाचा पण वेळ न लावता यमुना माताजी बोलल्या मला हे काही नाही पाहिजे. आणि तशा यमुना माताजी भारतात आल्या. भारतामध्ये खूप त्यांचे प्रसंग आहेत की एकदा प्रभुपादांसोबत त्या प्रवास करत होत्या पंजाब मेलने अमृतसरला जाताना. आणि प्रभुपाद पण म्हणजे आपल्यासारखा व्यक्ती असा तर चिडला असता. अरे असा कसा गुरु आहे म्हणजे मी माझ्याबद्दल सांगतो. प्रभुपाद रेल्वेच्या प्रवासात बोलले की मला गरम गरम भात खाण्याची इच्छा आहे. तेव्हाचा काळ तुम्ही विचार करा. आता तरी ते लोक फिरतात इकडून तिकडून येतात, तेव्हा तर पॅन्ट्रीमध्ये तेच मिळणार. तर यांना गरम गरम भात कोण देणार? म्हणजे माझ्या मनात हे ऐकल्यावरती विचार आला होता, यार मी जर असतो तर बोललो असतो की काय यार अशी कोणी मागणी करता का कुठं काही पण. पण मग परंतु यमुना माताजी त्या बोलल्या बोलल्या त्यांनी ठीक आहे प्रभुपादांना पाहिजे ना तर मिळालंच पाहिजे. तर यमुना माताजी ते पॅन्ट्रीमध्ये गेल्या असतं ना ते स्वयंपाक बनवण्याचा एक डब्बा. तर तिथे गेल्या आणि बोलल्या की माझ्या गुरुला गरम भात पाहिजे. तर तो मी इथे शिजवणार आणि माझ्या भांड्यात तुमचे भांडे का नॉनव्हेजचे असतील. तर ते पहिल्यांदा तर त्यांना आश्चर्य वाटले की बाबा असं पहिल्यांदा कोणी येऊन बोललं इथं, की म्हणजे असं तर कोणी विचारच करत नाही की पॅन्ट्रीमध्ये जाऊन आपण कुकिंग करू शकतो. तर ते समजायला त्यांना वेळ लागला. नंतर ते बोलले अरे अरे असं नसतं होत, इथे आम्ही जे बनवतो तेच मिळतं. तर त्यांनी दोनदा तीनदा विनंती केली तरी पण ऐकत नव्हते ते. तर शेवटी यमुना माताजी त्या पॅन्ट्री डब्याच्या गेटजवळ गेले आणि बोलले आता मी उडी मारते. हां जर तुम्ही मला भात बनवू दिला तर मी नाही उडी मारणार, नाहीतर उडी मारतेच. तर आणि त्यांच्या बोलण्यातला तो काय म्हणता येईल ठामपणा बघून त्या लोकांना कळालं की ही व्यक्ती उडी मारू शकते. कारण कधी कधी कसं आहे समोरच्या व्यक्तीला कळतं की किती सिरियस आहे. तर यमुना माताजींनी तिथे प्रभुपादांसाठी गरम भात केला आणि प्रभुपादांना आणून दिला. आणि प्रभुपाद बोलले अरे गरम भात. त्यांना पण अपेक्षा नव्हती. तर मी तुम्हाला त्यांच्या आयुष्यातली खूप कमी उदाहरणं सांगतोय की ती व्यक्ती किती श्रेष्ठ स्तरावरची होती. त्यांच्या जीवनावरती एक पुस्तक आहे. यमुना यमुना नाव असंच आहे वाटतं यमुना. त्यांच्या पुस्तकाचं नावच यमुना आहे वाटतं. तर ते तुम्ही कधी वाचू शकता. खूप छान छान स्पष्टीकरण आहे. तर त्यांच्याबद्दल म्हणजे बोलणं जर कमीच आहे, एक एक क्लास त्याच्याबद्दल द्यावा लागेल. त्यांनी लिहिलेलं जे रेसिपी पुस्तक असतं ना आपल्याकडे स्वयंपाकाचं, ते पुस्तक 1,000 पानाचं होतं. तर कोणीच ते पब्लिश करायला तयार नव्हतं. अरे 1,000 पानाचं थोडी पुस्तक असतं. तर मग छोटं 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 करून खूप छोटं पुस्तक छापलं. तरीसुद्धा त्या पुस्तकाला जगात नंबर 1चं प्राईज मिळालं होतं कुकबुक म्हणून. पुढच्या वर्षी त्यांनी दुसरं पुस्तक छापलं, त्याला पण नंबर 1चं प्राईज मिळालं. तिसऱ्या वर्षी छापलं, त्याला पण मिळणार होतं. पण त्या लोकांमध्ये पॉलिटिक्स झाली की अरे नेहमी नेहमी हिला कसं म्हणजे आंतरराष्ट्रीय जी लोक असतात ना नॉनव्हेज वगैरे कुकिंगवाले. तर मी तुम्हाला फक्त काही सॅम्पल सांगतोय की त्या व्यक्तीने किती सहन केलं. आणि अशा व्यक्तीबद्दल लोकांनी काय पसरवलं की त्यांचं चारित्र्य खराब आहे. तर किती किती गैरसमज म्हणजे किती त्रास झाला असेल त्यांच्या जीवाला. हां तर त्याच्यामुळे हा जो भरत महाराज किंवा यमुना माताजींचं चरित्र आहे ना, गैरसमज भार सहन करणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. हां त्याच्यामुळे कधी कधी वाटतं की भक्तीमध्ये एका कोपऱ्यात राहून भक्ती केलेली चांगली आहे. पण जेव्हा व्यक्ती जबाबदाऱ्या घ्यायला जातो तेव्हा समज गैरसमज व्हायलाच लागतात. एकदा मी इंग्लंडच्या मंदिराचे प्रेसिडेंट होते लंडनच्या मंदिर त्यांचा क्लासमध्ये ऐकलं होतं. ते बोलले होते की माझ्या आयुष्यातला एक पण दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी झोपताना माझ्याकडून झोपेपर्यंत माझ्याकडून एखाद्या तरी व्यक्तीने माझ्याबद्दल तक्रार केली नाही. त्यांना थोडक्यात सांगायचं होतं की दररोज माझ्याबद्दल काही ना काही तक्रार किंवा कुणी ना कुणी नाराज असायचं. कारण ती सेवाच अशी आहे, सर्वांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? जर समजा आपल्या कार्यक्रमात डान्ससाठी मुलांना भाग घ्यायचा आहे. सर्वच पालकांना वाटेल की आमच्या मुलाने सर्वांना कसं काय देणार? किंवा सर्वच माताजींना वाटेल की मी ही सेवा करेल, सर्वच प्रभूजींना वाटेल मी हे करेल. ते तर शक्य नाही ना. मग कुणाला नाही म्हणावं लागतं आणि त्याच्यामध्ये मन दुखावतं. मन दुखवते की ते जो बोलतो त्या व्यक्तीला त्रास होतो. ॲक्च्युली ऐकणाऱ्यापेक्षा नाही म्हणणाऱ्याला जास्त त्रास होतो. तर असं भरत महाराजांचे चरित्र आहे की त्यांनी एवढा गैरसमजुतीचा भार सहन केला आणि श्रीरामाच्या अनुपस्थितीमध्ये अयोध्येच्या प्रशासनाचा भार पण त्यांनी सहन केला. तर तुम्ही कदाचित ऐकलं असेल ते एवढे बंधुनिष्ठ होते
म्हणजे हे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. ते बोलले, श्रीराम जर जमिनीवरती झोपत आहेत दररोज, आणि मी पण जर जमिनीवरती झोपलो म्हणजे मी श्रीरामाच्या बरोबरीचा झालो, आणि हे कसं काय शक्य आहे? तर त्यांनी जमिनीमध्ये खड्डा खोदला आणि जमिनीत झोपायचे, म्हणजे खड्ड्यामध्ये, की बाबा त्यांच्या लेवलला नसलो पाहिजे. आता आपल्यासारखा व्यक्ती काय विचार करा, म्हणजे हे तर खूप जास्तच आहे, पण त्यांचा तो भाव होता. त्याला काय म्हणता येईल, आपल्यासारख्याला समजणं शक्य नाही. नंतर ते नंदीग्राममध्ये राहिले, अयोध्येत नाही राहिले. अयोध्येमध्ये त्यांच्या पादुका ठेवल्या आणि तिथून प्रशासन केलं. आणि गौरांग प्रभूंच्या क्लासमध्ये मी ऐकले की एखाद्या व्यक्तीने काय केलं असं, ठीक आहे बाबा, मला प्रशासन दिलं, असं पण मला काही नको आहे, असू द्या, अयोध्या जशी आहे तशी असू द्या, श्रीराम आले की त्यांना देऊन टाकू. परंतु असं वर्णन आहे की श्रीराम येईपर्यंत अयोध्येचं वैभव 14 पटीने वाढवलं होतं त्यांनी. जे स्वतः तर गोमूत्रामध्ये शिजवलेल्या काहीतरी, आपल्याला काय भगर, काय भगर नाही, काहीतरी एक शब्द आहे, त्यांना उकळून खायचे, झोपायचे खड्ड्यात, आणि राज्य कारभार असा केला की अयोध्येचं वैभव 14 पटीने वाढवलं. तर हे म्हणजे समजण्याच्या पलीकडे आहे. तर मला वाटते ते आपण थांबूया. थोडंसं शत्रुघ्न आणि भरत लक्ष्मण शत्रुघ्न, थोडासा जो हा अध्याय बाकी आहे त्याला पुढच्या वेळेस बघूया. कारण नंतर विश्वामित्र पण येतील. हां, तर याच्याबद्दल एकच तुम्हाला सांगायचं आहे की एवढं सर्व झाल्यावरती यमुना माताजी आणि त्यांच्या एक माताजी फ्रेंड होत्या, दीनतारिणी माताजी. तर त्या प्रभुपादांकडे गेले की, प्रभुपादा, आम्ही कुठं राहायचं? तर प्रभुपाद बोलले की अ, कुठेही राहू शकता तुम्ही भक्तांच्या संघामध्ये. तर असं घडायचं, जिथे जिथे यमुना माताजी जायच्या ना, तिथले जे मुख्य संन्यासी किंवा त्यांचे गुरुभाऊ असायचे, त्यांचं पतन व्हायचं. त्यावेळेस खूप लोकांचं पतन झालं, कारण प्रभुपादांनी 25-26 वर्षाच्या मुलांना संन्यास दिला होता. समजा माझ्यासारख्या व्यक्तीला संन्यास दिला, तर संन्यास सहन करणं एवढं सोपं नाही आहे. त्याच्यासोबत नियम पण येतात आणि आदर पण येतो. हां, गुरु म्हटलं की लोक काय करतात की तुमचे पाय धुतात, मधाने, दुधाने, दह्याने. तेवढा आदर सत्कार पचवणं सोपं नाही आहे, खूप कठीण आहे. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं की बऱ्याच गुरुभावांचं पतन झालं, तरी पण त्यांनी त्यांची श्रद्धा सोडली नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी, अशा त्या खूप ठिकाणी गेल्या. सर्वच, आता तुम्ही विचार करा, सगळ्या ठिकाणी तुम्ही असं बघता तर तुमची श्रद्धाच निघून जाईल, अरे भक्ती खरंच काम करते का? परंतु असं असं होऊनही त्यांनी श्रद्धा सोडलेली नाही. शेवटी त्यांनी गीतानगरीमध्ये, मला वाटतं, त्या आणि त्यांच्या मैत्रीण दीनतारिणी माताजी एकत्र राहायच्या. तिथे त्यांनी भगवंतांची विग्रहांची पूजा केली, सर्व उत्सव केले, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. आणि त्यांना प्रभुपाद गेल्यावरती काय होतं, इतर गटातले लोक होते. आता असं वैष्णवांमध्ये नाही व्हायला पाहिजे, पण आता ही वस्तुस्थिती आहे की इतर जे प्रभुपादांच्या गुरुबंधूच्या गटातील काही लोक होते, त्यांनी काय करायला सुरुवात केली की प्रभुपादांच्या शिष्यांना आपल्याकडे ओढायला सुरुवात केली. आता याच्याबद्दल जास्त बोलणं पण अपराध होईल, पण ठीक आहे. तर असं झालं, खूप लोकांसोबत झालंय. तर आणि खूप लोक इस्कॉनला सोडून पण गेले, आताही आहेत ते. तर यमुना माताजीकडे असाच एक व्यक्ती गेला की प्रभुपादांनी जे सांगितलं ते खूप सिंपल आहे, फक्त भक्ती करा, भक्ती करा, हरे कृष्णा जपा. आमचे गुरु खूप गहन सांगतात की उच्च रस काय आहे, माधुर्य रस काय आहे. त्याच्यामुळे तुला जर उच्च काही पाहिजे असेल तर आमच्या गुरुकडे ये. एवढं सर्व अपमान झाला, गैरसमज झाला, त्याच्यानंतर अशी संधी येते. एवढं होऊनही यमुना माताजी काय बोलल्या, म्हणजे प्रभुपाद गेल्यानंतरचं होतं, की त्या बोलल्या की माझ्या करोडो जन्मामध्ये प्रभुपादांनी सांगितलेल्या उपदेशापैकी एक जरी उपदेश मला कळाला तरी मी माझं जीवन सार्थक समजेल. या टोकावरचे त्यांची प्रभुपादांवरती श्रद्धा होती. तर मग त्यांच्या आयुष्याच्या शेवटी मला वाटतं की त्यांना काहीतरी किडनीचा त्रास होता. तर राधानाथ महाराजांनी काय केले की बरेच प्रभुपादांच्या शिष्यांना परत आणले, एकत्र केलं. तर त्यांच्यापैकी यमुना माताजींना पण ते घेऊन आले. भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होत्या. आणि तर यमुना माताजी, यमुना माताजी म्हणून सर्व त्यांची सेवा करत होते.
तर त्यांचा स्वभाव असा की मी कशी काही सेवा घेऊ. त्यांना खूप त्रास व्हायचा, सर्वजण येऊन माझी एवढी का सेवा करतायत. तर महाराज त्यांना बोलल्या की तुम्हाला एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की हे लोक तुमची सेवा करत नाहीयेत, तुमच्यामध्ये त्यांना प्रभुपाद दिसत आहेत. म्हणून ते सर्व डॉक्टर लोक किंवा जे काही स्टाफ आहे तुमची एवढी सेवा करतात. तेव्हा यमुना माताजींना थोडंसं ते टॉलरेट झालं. आणि मग मला वाटतं शेवटी त्यांनी भक्तिवेदांत हॉस्पिटलला किंवा वृंदावनच्या हॉस्पिसमध्ये शरीर सोडलं. त्याच्यानंतर महाराजांनी मग सर्वांमध्ये एक चर्चा चालू होती, आता यमुना माताजींचं समाधी किंवा अंतिम संस्कार कुठे करायचे. तर बघा म्हणजे सर्वच भक्त आहेत पण अंडरस्टँडिंगमध्ये कसा फरक असतो. तर यमुना तर वृंदावनमध्ये पण आहे. तर परंतु काही लोक बोलले अरे वृंदावनातली मधली यमुना किती दूषित आहे, ती काय यमुना आहे का. आपण यमुनोत्रीला जाऊ आणि तिथे त्यांचे अस्थि विसर्जन करू. तर म्हणजे आपल्यासारखा व्यक्ती असतात तर काय बोलायचं, अरे हां यार बरोबर लॉजिकल आहे. परंतु राधानाथ महाराज काय बोलले की यमुना यमुना आहे म्हणे. यमुना कधीच म्हणजे तिचं स्वतःचं जे स्वरूप आहे प्रदूषणाने ते नष्ट होऊ शकत नाही. असाच एक श्लोक याच्यामध्ये पण आहे, उपदेशामृतमध्ये पण आहे. अ, न खल बुदबुद फेन पंकैर ब्रह्मदवती अपि धर्मा, की जरी गंगेच्या पाण्यामध्ये फेस किंवा अशी काही घाण दिसले तरी ते ब्रह्मद्रव्य आहे, त्याची महती कमी होत नाही. तर म्हणजे किती अंडरस्टँडिंगमध्ये फरक असतो. मग मला वाटतं त्यांचं अस्थि विसर्जन वृंदावनमध्येच केलं, यमुनेमध्ये केलं. तर हे मी तुम्हाला भरत महाराजांच्या भर वाहन ही गोष्ट किती कठीण आहे त्याच्याशी कनेक्टेड सांगितलं. आता या अध्यायामध्ये शत्रुघ्नजीबद्दल थोडंसं वर्णन आहे आणि नंतर आपले विश्वामित्र येतील त्यांचं वर्णन, ते आपण पुढच्या रविवारी बघूया. इथपर्यंत तुमचा काही प्रश्न असेल तर सांगा, नाहीतर वेळ खूप जास्त झालाय, आपण थांबूया. ठीक आहे, कोणाचा काही प्रश्न प्रश्न आहे यमुना माताजीबद्दल तुम्हाला काय वाटतं. अरे त्यांच्याबद्दल एवढं ऐकून काहीच नाही वाटत तुम्हाला. आणखीन ऐकायला वाटतं. अरे किती किती प्रेरणादायक चरित्र आहे. की सेवा आपल्याला पण करायला मिळाली पाहिजे. हा, जर तुम्ही युट्यूबमध्ये जर त्यांच्याबद्दल क्लासेस असतील तर तुम्ही ऐका. त्या भावस्तरावरच्या व्यक्ती होत्या, ते स्वतः प्रभुपाद बोलले. तर ठीक आहे, आपण आता हरे सध्या कृष्ण प्रभू. येस माताजी. हा प्रभूजी, मला आधी आधी म्हणजे 2-3 वर्ष प्रभुपादांचं ऐकलं तर असं म्हणजे त्यांच्याबद्दल काही वाटायचंच नाही, म्हणजे असे की असं वाटायचं ते खूप सामान्य व्यक्ती आहेत. आणि हा म्हणजे आता सगळेजण बोलायचे ना की प्रभुपाद असं तसं, म्हणजे असं काहीच वाटत नाही. पण आता या 2-3 वर्षात असं वाटतंय ना, आपण त्यांचा खूप अपराध केला, त्याच्यामुळे आपल्याला भक्तीमध्ये काहीच भेटत नाही आता. हा तर हे आता ते राहिलं तेव्हापासून तर खूपच हे वाटतंय. तर हा त्यांचा अपराध केला त्याच्यामुळेच असं वाटतंय की काहीतरी होतंय म्हणून. नाही, हा अनुभव खूप भक्तांचा आहे. मी इथे विद्यापीठमध्ये तेव्हा पण एका भक्तांनी विचारलं होतं की प्रभूजी आपण बघतो की प्रभुपाद मोस्टली सिंपल स्तरावरती सांगतात, म्हणजे असं खूप आचार्यांसारखं इकडे तिकडे खूप जास्त डीप जात नाहीत. तर तेव्हा प्रभुपाद मग प्रभूजींनी प्रभुपादाच्या लिखाणाच्या मागचं कारण, वेळ, त्यांचा संदेश सर्व समजावून सांगितले की बाबा लोकांना भक्ती सोडून दुसरीकडे काय म्हणता येईल विचलित होऊ नये म्हणून प्रभुपादांनी असं लिहिलं. आणि प्रभुपादांनी स्वतः सांगितलं की तुम्ही आचार्यांच्या पुस्तकांचं वाचन करा. आणि प्रभुपादांनी जर त्यांचं तुम्ही फक्त आयुष्य जरी विचार केला की 70 वर्षाची व्यक्ती आहे, ती एक संस्था निर्माण करते, एवढे पुस्तकं लिहिते, दररोज फक्त 2 तास झोपते, काय नशेडी लोकांना संन्यासी करते, हे सगळ्या गोष्टीचा विचार केला ना तर मग कळतं. पण अशा खूप लोकांचा अनुभव आहे माताजी, तुमचाच नाही आहे. तर असं म्हटलं जातं की वडिलापेक्षा आजोबा जास्त प्रेमळ असतात सामान्य लोकांमध्ये. तर प्रभुपाद आपल्या सर्वांचे आजोबा आहेत, कारण आपल्या गुरूंचे गुरु आहेत ना प्रभुपाद. त्यामुळे प्रभुपाद काही अपराध घेत नाहीत, घेणारच नाहीत. परंतु तरी सुद्धा म्हणजे असा भाव असला तर आपण या भावाला असं घेऊ शकतो की बाबा मग या दृष्टिकोनातून मी अजून काय करू शकतो. प्रभुपादांची सेवा म्हणा किंवा भक्ती म्हणा.
किंवा प्रभुपादांची काय म्हणता येईल आविर्भाव दिवस, प्रकट दिवस, किंवा तुम्ही घरी प्रभुपादांच्या फोटोची दररोज आरती किंवा सेवा काही करू शकता, जसं तुम्हाला प्रेरणा मिळेल तसं. परंतु प्रभुपाद अपराध घेण्यासारखी व्यक्ती नाही आहेत. कारण त्यांच्यासारखे आचार्य होणं हे फार फार करोडो वर्षामध्ये होतं. आणि प्रभुपाद असं म्हटलं जाते की ते शक्तावेश अवतार आहेत. कारण त्याशिवाय एवढं कार्य करणं शक्य नाही आहे. जे प्रभुपादांनी एकट्यांनी केलं त्यांच्यानंतर सर्वजण मिळून पण करू शकत नाहीत. फक्त इस्कॉनमध्येच नाही, बाहेरचे पण. हां, तर मी तुम्हाला एवढं सांगेल की हा खूप लोकांचा अनुभव आहे. पण प्रभुपाद कधीच तुमच्यावरती निराश होणार नाहीत, कारण त्यांचा स्वभावच तसा नाही आहे. उलट त्यांच्या वेळेस लोकांनी एवढे मोठे मोठे लफडे केले होते तरी प्रभुपादांनी कुणाला रागवले नव्हते. एक संन्यासीनी तर एक संन्यासी पुरुषाने संन्यास सोडून दुसऱ्या स्त्री सोबत निघून गेला होता. तर तुमच्या संन्यासी शिष्याने असं केल्यावरती किती राग यायला पाहिजे. पण प्रभुपाद काही बोलत नव्हते. परंतु त्यांचा एक दुसरा शिष्य होता. तो ब्रह्मचारी होता, गृहस्थ मला माहिती नाही. तर तो सगळ्यांना सांगत होता, अरे तुला कळलं का हा पळून गेला, अरे तुला कळलं का हिच्यासोबत पळून गेला. तर हे जेव्हा प्रभुपादांना कळलं ना की आज सगळ्यांना सांगतोय, प्रभुपादांनी त्याला बोलवलं आणि एवढं झापलं, एवढं झापलं. ॲक्च्युली कोणाला झापायला पाहिजे आपल्या दृष्टिकोनातून, जो एका माताजीसोबत पळून गेला संन्यासी असताना त्याला झापायला पाहिजे. पण प्रभुपादांनी या व्यक्तीला झापलं. प्रभुपाद बोलले की तुझ्या वागण्यामुळं काय झालं की त्याला परत येण्याचा मार्ग तू बंद केला. कारण आता त्याला परत कसा येईल, तो कोणत्या तोंडाने येईल. आणि अशा बऱ्याच भक्तांचा प्रभुपादांनी परत स्वीकार केला. की त्यांना प्रभुपाद बोलले ठीक आहे, तुम्ही परत या, गृहस्थ आश्रम स्वीकारा, पण भक्ती करा. तुम्ही गजेंद्राच्या कथेमध्ये जर ऐकाल ना, तिथं प्रभुपाद तात्पर्यात लिहितात की मगर हा प्राण्यातला प्राणी आहे, त्याच्यामुळे ती हत्तीवरती जास्त प्रभावी होत होती. तसंच या कलियुगामध्ये संन्यास वगैरे हे कठीण आहे, परंतु काही हरकत नाही. जर आपल्याला संन्यास वगैरे शक्य नसेल तर आपण प्रामाणिक गृहस्थ म्हणून भक्ती करू शकतो. तर प्रभुपादांच्या काय म्हणता येईल माफ करण्याची आणि करुण्याची लेवल खूप व्यापक आहे. त्याच्यामुळे ते काही तुमचा अपराध घेणार नाहीत. पण तुमच्याकडून तुम्ही काही करू शकता, पूजा म्हणा किंवा त्यांचं काही वाचन श्रवण. तर ठीक आहे, ते आपण थांबूया. हरे कृष्ण. हां, आज जो आपण बोललो त्याच्यावरती मी पण प्रयत्न करतो थोडंसं स्मरण करण्याचं, नाहीतर पोपटपंची. इथे एक प्रभूजी मला सुरुवातीला गोऱ्याला घेऊन गेले होते. गोरा एक गाव आहे, क्लास द्यायला. तर मी गेलो. मला पण भीती वाटायची क्लास द्यायला, तर नवीन नवीन होतो. मग एक दिवस आम्ही संध्याकाळी आल्यावरती एका जणांनी विचारलं, अरे हा कसा क्लास देतो. तर ते प्रभूजी बोले, नवीन नवीन पोपट आहे. चांगला बोलायला लागला. तर तसं मला कधी कधी ते आठवतं, पोपटासारखंच बोलतोय. पण ठीक आहे, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. हे उतरवणं खूप कठीण आहे. पण आपण आज याच्यावरती चिंतन करून इथे थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम.